सन 2023-24च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही 15 जूनपासून होते. विदर्भामध्ये ही 30 जूनपासून होईल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दरवर्षी ठराविक वर्षीच शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे आणि ज्या दिवशी 15 जूनला रविवार आला तर दुसऱ्या दिवशी सोमवारी शाळा सुरू होतील आणि त्याच्यामुळे मुलांनासुद्धा आपल्या सुट्ट्यांचा आनंद निर्विघ्नपणे घेता येईल. एक निर्णय महाराष्ट्र शासनाने असा घेतला आहे की 1ली ते 8वीतल्या सर्व मुलांना वह्या मोफत द्यायच्या. अनेक वेळेला मी बघितलेलं आहे की आम्ही पुस्तकं मोफत देतो, परंतु अनेक पालक असे असतात की वेळेवर आपल्या मुलांसाठी वह्या विकत घेण्यासाठी सुद्धा त्यांची परिस्थिती नसते. अशा वेळेला अनेक सामाजिक संस्था वह्या वाटपांचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेत असतात आणि त्यामुळे अशा कार्यक्रमाची वाट बघत बसावी आपल्या मुलांनी हे मला योग्य वाटत नाही. महाराष्ट्र सरकारवर सर्वात पहिला अधिकार या महाराष्ट्रातल्या मुलांचा आहे आणि त्याच्यामुळे सर्व मुलांना मोफत वह्या देण्याचा निर्णय ज्यावेळेला मी घेतला त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ज्या प्रायव्हेट ट्युशन क्लासेस असतात ज्याच्यामध्ये शिकून मुलं अतिशय हुशार होतात, त्यांनी एक गोष्ट केलेली आहे की आमच्याच जी पुस्तकं असतात ह्या पुस्तकाचं बाइंडिंग काढून त्यामध्ये ते वह्याची पानं जोडतात आणि त्याच्यावर मुलांना नोट्स घ्यायला सांगतात. आपण एखादा धडा वाचला आणि लगेच त्याच्या नोट्स घेतल्या तर त्या मुलांची आकलनशक्ती वाढते. हा निर्णय घेण्यापूर्वी मी अनेक शाळांना भेटी दिल्या. तिथं मी मुलांना विचारलं इतिहासामध्ये काय शिकवलं आहे, भूगोलमध्ये काय शिकवलं आहे, गणितामध्ये काय शिकवलं. तर त्यांना प्रत्येक आपलं पुस्तक शोधायला लागतं, आपली वही शोधायला लागते आणि या प्रक्रियेमध्ये त्यांचा जो वेळ जात असतो हा वेळ विनाकारण वाया जात असतो आणि म्हणून एकाच पुस्तकामध्ये सर्व धडे असावे आणि त्या धड्यांच्या पुढे एक धडा संपला की त्याच्यामध्ये वह्यांचं एक पान असावं की तो धडा शिक्षकांनी शिकवल्यानंतर मुलांनी त्याच्या नोट्स तिथं घेतल्या पाहिजेत जेणेकरून त्यांची आकलनशक्ती वाढेल. आणि हे सगळं करत असताना शिक्षक, पालक, विद्यार्थी सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्यांचं प्रबोधन होण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जो एखादा प्रयोग एखाद्या टीचिंग क्लासने केला असेल आणि तो जर सक्सेसफुल झाला असेल तर तो शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी केला की नाही किंवा कोचिंग क्लासच्या लोकांनी केला ह्याला महत्त्वाचं नाही की विद्यार्थ्यांना ज्याच्यापासून सगळ्यात जास्त फायदा होईल ती पद्धती त्या ठिकाणी आपण स्वीकारली पाहिजे आणि म्हणून वेगळ्या तऱ्हेची पुस्तकं आम्ही तयार केलेली आहे. दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एवढ्या तऱ्हेच्या वह्या, एवढ्या तऱ्हेची पुस्तकं ज्यावेळेला एकाच दप्तरात भरून मुलं जातात त्यावेळेला दप्तराचं वजन कितीतरी वाढलेलं असतं आणि म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये फक्त एक पुस्तक घेऊन मुलं शाळेमध्ये जाणार. या पुस्तकामध्येच त्यांच्या वह्यासुद्धा असतील, धडेसुद्धा असतील आणि अशा तऱ्हेची 4 पुस्तकं असतील. पहिल्या तिमाहीला एक पुस्तक, दुसऱ्या तिमाहीला एक पुस्तक, तिसऱ्या तिमाहीला एक पुस्तक आणि फायनलला एक पुस्तक. अशा तऱ्हेने त्यांना एक पुस्तक फक्त घेऊन शाळेमध्ये यायला लागेल. याच्या व्यतिरिक्त त्यांचं कंपास बॉक्स असेल, त्यांचा खाण्याचा डबा असेल, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची बाटली असेल, याच्या व्यतिरिक्त त्यांच्या दप्तरामध्ये काहीही असणार नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जर घरच्या घरी अधिक प्रॅक्टिस करण्यासाठी वह्या पाहिजे असतील त्यांनी ते आपल्या घरी ठेवाव्या, त्या शाळेमध्ये आणण्याची काहीही आवश्यकता नाही. पुढच्या काळामध्ये आम्ही असा सुद्धा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आहे की ही पुस्तकं दुसऱ्या वेळेला लोकांना म्हणजे इतर मुलांना वापरता यावी, कारण आम्ही दरवर्षी नवीन पुस्तकं आमच्या विद्यार्थ्यांना देत असतो. तर ती जी त्यांनी नोट घेतलेली पानं असतील ती काढून त्याच्याऐवजी नवीन पानं जोडण्यासाठी सुद्धा आम्ही एक सेट तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या वर्षी ही पानं जी मुलं गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जात नाहीत परंतु इतर स्कूलमध्ये जातात त्यांना जर वापरायची असतील तर तीसुद्धा त्यांना कशा रीतीने वापरता येईल ह्याच्यावरसुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. शेवटी शाळेतल्या मुलांना उत्कृष्ट सुविधा दिल्या पाहिजेत याच्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आम्ही यावर्षी निर्णय घेतला की सर्वच्या सर्व मुलांना युनिफॉर्म द्यायचा. मुलांना युनिफॉर्म देत असताना आम्ही फक्त दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना द्यायचो किंवा शेड्यूल कास्टच्या मुलांना द्यायचो. इतर मुलांना वाटायचं की आम्हाला युनिफॉर्म का नाही. मुलं ही मुलं असतात, त्यांच्यामध्ये भेदभाव होता कामा नये म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की प्रत्येकाला युनिफॉर्म द्यावा. पुढल्या वर्षीपासून सगळ्यांचा युनिफॉर्म हा कॉमन असणार आहे. एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा युनिफॉर्मसुद्धा आम्ही का तयार करतो की पुढच्या वर्षीपासून स्काउट आणि गाईड हा तुमच्या अभ्यासाचा एक विषय असणार आहे. मुलांना
श्रमाचं महत्त्व कळलं पाहिजे, मुलांना शिस्तीचं महत्त्व कळलं पाहिजे, मुलांना स्वावलंबनाचं महत्त्व कळलं पाहिजे. ही सुद्धा शिक्षण मंत्री म्हणून माझी स्वतः इच्छा आहे आणि म्हणून हा विषयसुद्धा आम्ही कंपल्सरी करतो आहे. हा कंपल्सरी करत असताना मुलांना जो ड्रेस घ्यायला लागायचा त्याच्यासाठी 500-600 रुपये त्यांना खर्च करायला लागायचे. आता तुमचा नेहमीचा ड्रेस अशा तऱ्हेने डिझाईन केला जाणार की त्याला केवळ स्काउटचा स्कार्फ घातला आणि स्काउटची टोपी घातली की तुम्ही संचलन करू शकाल, तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकाल. आमची अनेक मुलं मी बघितलेली की अनवाणी पायाने शाळेमध्ये येतात. त्यांना शूज, सॉक्स सगळं द्यायची व्यवस्था केलेली आहे. आपल्या घरातल्या मुलांची जी काळजी घेतली गेली पाहिजे ती काळजी प्रत्येकाने शाळेतल्या मुलांचं घेतली पाहिजे, कारण हे महाराष्ट्राचं वैभव आहे. उद्या होणारी ही महाराष्ट्राची पिढी आहे आणि ती सक्षम बनवलीच पाहिजे. आणि हे करत असताना गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जी आज संख्या मुलांची कमी होते ही केवळ इंग्रजीच्या असलेल्या ॲट्रॅक्शनपोटी होते. मी महाराष्ट्रातल्या सर्वच मुलांना, पालकांना, शिक्षकांना सांगू इच्छितो की जगभरामध्ये कुठेही कुठल्याही देशामध्ये इंग्रजीचा वापर होत नाही. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा असे मोजके देश सोडले तर प्रत्येक देशाला स्वतःची भाषा आहे. त्या भाषेमध्ये तिथली मुलं शिक्षण घेतात, त्याच्यामधून उत्कृष्ट शास्त्रज्ञ होतात, उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते होतात. मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे आणि म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला स्वतःच्या मातृभाषेमध्ये शिकवण्याची सोय झालेली आहे. मातृभाषेमध्ये जो मुलगा शिकतो त्याचं सगळ्यात चांगलं ग्रहण होऊ शकतं. म्हणून या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण हे मराठीमध्ये सुरू होणार आहे. पुढल्या वर्षीपासून मेडिकलचं शिक्षण हे मराठीमध्ये सुरू होणार आहे. आणि म्हणून मराठीमध्ये शिकण्यामध्ये कोणीही कमीपणा मानू नका. आपली मातृभाषा, मी जसं मराठी महाराष्ट्रामध्ये म्हणतो तसं कर्नाटकामध्ये कन्नड असू शकतं, गुजरातमध्ये गुजराती असू शकतं, परंतु ह्या मुलांना याच्या व्यतिरिक्त इंग्रजी शिकवलं जाईल, कारण इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशनची लँग्वेज आहे. आणि त्याच्याचबरोबर उत्कृष्ट जे सायन्समधलं आहे ते कॉम्प्युटर सायन्स असून दे, ते रोबोटिक्स असून दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असून दे, कोडिंग डिकोडिंग असून दे, सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. उत्कृष्ट सुविधा तुम्हाला दिल्या जातील. आपल्यासाठी पंतप्रधान महोदयांची एक योजना आहे शाळांसाठी. या योजनेखाली उत्कृष्ट शाळा बनवल्या जातील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही 2-2 PM-श्री शाळा बनवतो आहे आणि ह्या शाळा बनवत असताना त्याला उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, उत्कृष्ट सुविधा देतो आहे. आणि त्याच्याचबरोबर प्रत्येक शाळांना इंटरॅक्टिव्ह TVs देऊन त्यांना दूरभाषेद्वारेसुद्धा आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत ते उत्कृष्ट शिक्षकांना विचारू शकतात. शिक्षकांना चांगलं मार्गदर्शन हे सुद्धा याद्वारे होऊ शकतं. एका वेळेला सगळ्या शाळा करता येणं शक्य नाही. किमान महाराष्ट्रातल्या 50% स्कूल्स ही याद्वारे जोडायची आमची इच्छा आहे. दुसरा एक नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग असा आहे की आपल्याकडे सरकारी ज्या शाळा असतात त्याच्यामध्ये ज्युनियर सिनियर KG नसतं आणि ते सुद्धा या वर्षीपासून जवळजवळ 17,000 शाळा ज्याच्यामध्ये अंगणवाड्या जोडलेल्या आहेत अशा 17,000 शाळांमध्ये हे शिक्षण सुरू होईल. आणि पुढल्या वर्षीपासून सर्व शाळांमध्ये नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG हे सुरू होईल. आणि जे प्राथमिक शिक्षण आहे हे 8वीपर्यंत असेल, 9वी-10वीमध्ये माध्यमिक असेल, 11वी-12वीमध्ये आपल्याला ज्युनियर कॉलेज असेल. उत्कृष्ट आपल्याला शिकायचं आहे आणि ह्याच्याचबरोबर जगाला आपल्याला सेवा द्यायची आहे. भारत हा सर्वात तरुण देश होणार आहे. प्रत्येकानेच डॉक्टर झालं पाहिजे, प्रत्येकानेच इंजिनियर झालं पाहिजे, प्रत्येकानेच चार्टर्ड अकाउंटंट झालं पाहिजे हे शक्य नाही. परंतु जगाला सेवा देत असताना एखादा इलेक्ट्रिशियन मुलगा असला, एखादा AC मॅकॅनिक असला तरी त्याला उत्कृष्ट करिअर हे परदेशामध्ये असू शकतं. कारण युरोपियन देशांचं ॲव्हरेज वय आता 39 वर्ष झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आदरणीय पंतप्रधान महोदयांनी व्यावसायिक शिक्षण हे नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग केलेला आहे. आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, दोघांनाही अतिशय इच्छा आहे की शैक्षणिक जी आपली सुविधा आहेत ह्या सर्वोत्कृष्ट झाल्या पाहिजेत. म्हणून मग आपल्याला मोफत वह्या द्यायचा निर्णय असेल, आपल्याला मोफत युनिफॉर्म द्यायचा निर्णय असतील, शिक्षकांना मूळ प्रवाहात आणून 61,000 शिक्षकांना न्याय देण्याचा विषय असेल, तुम्हाला देणारे स्कॉलरशिपमध्ये 5 पटीने वाढ करण्याचा विषय असेल, प्रत्येकामध्ये ह्या दोघांचंही सहकार्य शिक्षण मंत्री म्हणून मला नेहमी लाभत असतं. आणि म्हणूनच या सर्व सुविधा तुमच्यापर्यंत देत असतानाच तुमचं जे एकंदर व्यक्तिमत्व आहे याचासुद्धा विकास झाला पाहिजे.
म्हणून 2 गोष्टी केल्या जातील. एक, तुम्हाला संगीताची आवड असेल, तुम्हाला नाट्याची आवड असेल, तुम्हाला वक्तृत्वाची आवड असेल, तर त्याच्यामध्ये कशा रीतीने आपल्याला अधिकचं तुम्हाला स्कोप देता येईल याच्यासाठी सेलिब्रिटी स्कूल नावाचे एक ॲप आम्ही इंट्रोड्यूस करतो आहे. त्याच्यामधून आपल्याला हे सगळं शिक्षण दिलं जाईल. आपल्याला स्पोर्ट्सची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक केंद्रस्तरावर एक स्पोर्ट्स टीचर हा दिला जाईल. हा प्रत्येक शाळेंमध्ये हे जे टीचर असतील हे सकाळ संध्याकाळ येतील, तुम्हाला ते खेळाबद्दल शिकवतील. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यात जीवनामध्ये महत्त्वाचं असतं ते वाचणं. मुलांच्या दृष्टीने ज्या ज्या देशामध्ये सर्वात जास्त वाचलं जातं त्यांनी उत्कृष्ट सायंटिस्ट हे संपूर्ण जगाला दिले आहेत. आणि म्हणून वाचनाची आवड तुमच्यामध्ये व्हावी म्हणून रीड महाराष्ट्र नावाचा सुद्धा एक उपक्रम तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन घेऊन येतं आहे. प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी छोट्या छोट्या लायब्ररीज असतील. सर्व शिक्षकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी शासन तुमचं आहे, शासन तुमच्यासाठी आहे. आपल्या मुलांवर अधिकचं लक्ष द्या. मुलांवर जबरदस्ती करू नका. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या जीवनाचा विकास होऊन दे. याच्यासाठी 6व्या इयत्तेपासून आम्ही सायकोमेट्रिक्स देतो आहे. या सायकोमेट्रिक्सप्रमाणे त्यांना ज्याची आवड असेल त्याचं व्यावसायिक शिक्षण त्यांना द्या. एवढंच नाही तर आम्ही पुढल्या वर्षीपासून शैक्षणिक उपक्रमामध्ये शेती विषयाचा सुद्धा अंतर्भाव केला आहे. शेवटी हा शेतकऱ्यांचा देश आहे. प्रत्येक मुलाला शेतकरी म्हणजे काय कळलं पाहिजे आणि प्राथमिक ज्ञान त्याला शेतीचं आलंच पाहिजे, तरच आपण पर्यावरणाचं रक्षणसुद्धा करू शकू. आणि म्हणूनच हे सगळं घडत असताना एक उत्कृष्ट आणि एक बलवान असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. ज्याला महाराष्ट्र बलवान होईल त्याला देश बलवान होईल. आणि म्हणून देश बलवान करण्याचं आदरणीय पंतप्रधान महोदयांचं जे स्वप्न आहे, नरेंद्रजी मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया. एक आदर्श अशी महाराष्ट्राची येणारी पिढी घडवूया असं आपला सर्वांना आवाहन करतो. या पुस्तकाचं स्वागत आपण सर्वजण कराल याची मला खात्री आहे. पण पालकांनी एकच काळजी घ्या की फक्त एक पुस्तक घेऊन आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायचं आहे. त्यांच्या दप्तराचं ओझं कमी करायचं आहे, त्यांना अधिक हुशार बनवायचं. आणि हे सर्व करण्यामध्ये आपल्या सर्व पालकांचं, आपल्या सर्व शिक्षकांचं, आपल्या सर्व मुलांचं खूप मोठं योगदान मला अपेक्षित आहे. आणि सर्व शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे की हे सगळं घडवत असताना तुमचे परिश्रम फार महत्त्वाचे आहेत. या पुस्तकाचा कशा रीतीने योग्य वापर करायचा, कशा रीतीने योग्य नोट्स हे आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं हे तुमचं स्किल आहे. आणि ते स्किल तुमचं अधिक बलवान करण्यासाठी डाएटच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 10 ते 15 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मनापासून हे प्रशिक्षण घ्या. आणि खरं तर याच्या सर्वाचे शिल्पकार तुम्ही आहात. आणि ही मुलं घडवण्यामध्ये देवाने खूप आपल्याला चांगलं यश देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जसं आपल्याला माहिती आहे की माननीय मंत्री महोदयाच्या कल्पनेतून यावर्षी शाळा शिक्षण विभागाने आणि पाठ्यपुस्तक महामंडळाने एक इंटिग्रेटेड पाठ्यपुस्तक यावेळी निर्माण केलेली आहे सगळे मुलांसाठी. या जे 23-24चा जे आपला शैक्षणिक वर्ष आहे त्यापासून. आणि त्या इंटिग्रेटेड टेक्स्टबुकमध्ये 4 भागामध्ये ते इंटिग्रेटेड टेक्स्टबुक असणार आहे. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे मुलांना फक्त एकच बुक एकच वेळी घेऊन जायचं आणि 4 सेमिस्टरसाठी वेगळे वेगळे टेक्स्टबुक असणार आहे. आणि त्या टेक्स्टबुकच्या सोबतच यावेळी त्यांच्यामध्ये काही आपण वहीचे पान पण लावलेले आहे जेणेकरून मुलांना त्यांच्यावर नोट घेता येईल. मला वाटतं एक फार चांगला उपक्रम आपण यावर्षीपासून सुरू केलेला आहे. पण यांचा जास्तीत जास्त उपयोग कशा करता येईल आणि त्यांचा जास्त फायदा कशा घेता येईल त्यांच्यासाठी मला वाटतं की हे क्योंकि नवीन पद्धतीचे पाठ्यपुस्तक आहे त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तक महामंडळाने बालभारतीने एक परिपत्रक पण काढलेलं आहे. मला वाटतं ते सगळ्यांनी त्या परिपत्रकाचा थोडा अवलोकन केला पाहिजे आणि त्या पद्धतीने कशा यांचा एफिशियंट यूज करता येईल आपले जे इंटिग्रेटेड पाठ्यपुस्तक आहे त्यांच्या. आणि त्यांच्यासोबतच त्यांचे एक स्पेशल ट्रेनिंगचा व्हिडिओ पण आपल्याला शेअर करणार आहे. ते पण वाचून हे जे कल्पना आहे त्यांच्या जास्तीत जास्त मुलांना कशा फायदा होईल त्यांचा आपण सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे. यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य बोलतो आहे. या शैक्षणिक वर्षापासून आपण एका अतिशय नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाला सुरुवात करतो आहोत. पुस्तकं ही ज्ञान ग्रहण करण्याची, ज्ञान देण्याची सर्वात महत्त्वाची साधनं असतात. आणि आपला एक पुस्तक एक वही हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेने मी CEO असताना राबवला होता.
पुस्तकाचं आणि दप्तराचं ओझं कमी करणं हा जरी हेतू असला तरी आता एका नव्या टप्प्यावरती हा उपक्रम जातोय. सर्वच शाळांमधील मुलांना याचा लाभ होणार आहे. या वर्षीपासून या एकत्रित पुस्तकांना, ज्यामध्ये सगळ्या विषयांचा तर समावेश आहेच, परंतु आपल्या वहीचा सुद्धा थेट समावेश जवळपास या पुस्तकामध्ये आता होतोय, जेणेकरून वेगळ्याने वही नेण्याची सुद्धा कदाचित गरज आपल्याला भासणार नाही. आपण ज्यावेळी कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असतो त्यावेळेला वाचून झाल्यानंतर त्यातलं नेमकं आपण काय ग्रहण केलं हे लिहून ठेवण्याची माणसाची उपजत सवय आहे. त्यामुळं अनेक लोक त्या पानांवरतीच रेघोट्या मारून किंवा त्या पानांवरच शॉर्ट पॉईंट्स काढून त्या सगळ्या गोष्टी करत असतात. त्यातून ते पुस्तक कदाचित काही प्रमाणामध्ये खराबसुद्धा होतं. परंतु आता आपल्याला एक हक्काची जागा त्या लिखित पानाच्या बाजूला मिळणार आहे, जिथे आपण आपल्या नोट्स काढू शकाल, महत्त्वाचे मुद्दे लिहून घेऊ शकाल, शिक्षकांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना लिहून घेऊ शकाल आणि नंतर परीक्षेपूर्वी अभ्यास करत असताना एक पुस्तक आणि त्याची वही हे दोन्ही जवळपास आपल्याला एकत्रितरित्या मिळणार आहे. तर अतिशय चांगला हा प्रयत्न माननीय मंत्री महोदय, माननीय सचिव महोदय या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आकारलेला आणि बालभारतीने एक चांगल्या प्रकारे ही एक नवीन योजना तयार केली आहे, जी मला वाटतं विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा खूप सहाय्यभूत ठरेल. या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी कृष्णकुमार पाटील, संचालक बालभारती. आज आपण इथे इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या बालभारतीमार्फत नव्याने तयार करण्यात आलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने शिक्षक बांधवांचं जे प्रशिक्षण वर्ग आहेत यासाठी उपस्थित झालेलो आहोत. या निमित्त सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहेत. आज इथं तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला सदर पुस्तकांचा आणि त्या पाठ्यपुस्तकांमधील वह्यांच्या पानांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करणार आहोत या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येते की आजचं हे जे सेशन होणार आहे आपण लक्षपूर्वक ऐकावेत आणि यानंतर योग्य प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना अध्ययनाची संध्या उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यांचं अध्ययन अधिक मजबूत होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक 8 मार्च 2023 रोजी शासनाने एक परिपत्रक काढलं आणि ज्यामध्ये पारंपरिक प्रकारचे जे आपले पुस्तकं होते वेगवेगळ्या विषयाची त्या पाठ्यपुस्तकाचं रूपांतर आपण एकात्मिक स्वरूपात केलेलं आहे. आणि ह्या एकात्मिक पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्यघटकानंतर किंवा कविता आणि धड्यानंतर आपण विद्यार्थ्यांसाठी माझी नोंद या सदराखाली त्यांनी नोंद घेण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांची पानं आपण समाविष्ट करण्यात आलेली आहेत. याचा उद्दिष्ट असे की विद्यार्थी अध्ययन करत असताना, शिक्षक अध्यापन करत असताना विद्यार्थ्याला महत्त्वाचे जे काही संबोध असतील, काही संकल्पना असतील, कठीण शब्दाचे अर्थ असतील, विषयनिहाय आवश्यक ज्या काही नोंदी घ्यायच्या असेल त्या विद्यार्थ्यांनी त्या नोंदी अपेक्षित आहेत. आणि यातून विद्यार्थ्याचं अध्ययन अधिक दृढ होईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायचे आहेत. तर या अनुषंगाने आपणा सर्व बंधू भगिनींना विनंती करण्यात येत आहे की आपण या योजनेच्या अनुषंगाने किंवा या माध्यमातून योग्य प्रकारे विद्यार्थ्यांना अध्ययन होईल अशा प्रकारे प्रयत्न करायचे आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकाचा फायदा मिळवून द्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी रविकिरण जनार्दन जाधव, विशेषाधिकारी भूगोल तथा समन्वयक विद्या विभाग, बालभारती येथे काम करतो. आमची संस्था महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती, जी तुमच्या आमच्या घराघरात आणि मनामनात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे काम गेले 50 वर्षांहून अधिक काळ करत आहे. 8 मार्च 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने एक शासन निर्णय जारी केला होता. या शासन निर्णयानुसार नवीन रचनेमध्ये किंवा असलेल्या पाठ्यपुस्तकांचे पुनर्रचना करून शालेय वर्ष 2023-24साठी नवीन पद्धतीची पाठ्यपुस्तके तयार करण्याचे ठरविले होते. त्यानुसार मंडळाने पाठ्यपुस्तकं तयार केलेली आहेत. ही पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित असून गेल्या शैक्षणिक वर्षापर्यंत विषयवार असलेल्या पाठ्यपुस्तकातील मजकूरच वापरून तयार करण्यात आलेली आहेत. ही पाठ्यपुस्तके आम्ही
4 भागांमध्ये उपलब्ध करून देणार आहोत, जी वर्षभर वापरायची आहेत. ही पाठ्यपुस्तके इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांकरिता तयार करण्यात आलेली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये मंडळाने विद्यार्थ्यांच्या नोंदीसाठी माझी नोंद या सदराखाली वह्यांची पाने उपलब्ध करून दिली आहेत. ही पाने घटक, पाठ किंवा कविता यांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहेत. या पुस्तकांमधील दिलेल्या या पानांचा वापर विद्यार्थ्यांनी नेमका कसा करावा यासाठी हे उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे. आपल्या सर्वांचे या उद्बोधन सत्रात स्वागत आहे. हे उद्बोधन सत्र शक्यतो आम्ही 2 भागात करत आहोत. यामध्ये इयत्ता 1ली व 2रीसाठी वेगळ्या प्रकारची गरज लक्षात घेतल्याने या ठिकाणी वह्यांची पृष्ठे वेगळ्या पद्धतीची आहेत. त्यामुळे 1ली व 2रीसाठी एक सत्र व इयत्ता 3री ते 8वीसाठी एक सत्र घेण्यात आलेले आहे. राज्यातील प्राथमिक स्तरावरील शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी या उद्बोधन सत्राचा लाभ घेणे आवश्यक आहे. वर्ग कार्यादरम्यान विद्यार्थ्यांकडून माझी नोंद या सदराखाली असलेल्या वहीच्या पृष्ठांमध्ये नेमके काय करून घेणे आवश्यक आहे, नेमक्या नोंदी कशा केल्या जाणं अपेक्षित आहे, यासाठीचे हे मार्गदर्शन सत्र आहे. तेव्हा आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी स्वाती ताडफळे. नमस्कार, मी रश्मी सुरते राजपूरकर. आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे की या नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये 2 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व विषयांचे मिळून एकात्मिकरित्या 4 पाठ्यपुस्तकं करण्यात आली आहेत आणि या पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांच्या पानांचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आपण आज इयत्ता 1ली व 2रीमध्ये हा जो बदल करण्यात आला आहे त्याचा विद्यार्थी कसा उपयोग करतील हे आपण पाहूया. सर्वप्रथम आपण इयत्ता 1लीचं जाणून घेऊया. पाठ्यपुस्तकांमध्ये बदल म्हणजे आशयामध्ये आणि कवितेमध्ये बदल नाही आहे. कवितेचा आणि पाठाचा आशय आहे तोच राहणार आहे. फक्त एक पाठ्यपुस्तक 4 भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. भाग 1 मध्ये मराठी बालभारती, इंग्रजी, गणित आणि खेळू करू शिकू असा पहिला भाग आहे आणि याचप्रमाणे 4 भाग आहेत. आणि त्या प्रत्येक भागामध्ये एक भाग संपला, मराठी बालभारतीचा भाग संपला की कोरी पानं आहेत, इंग्लिशचा भाग संपला की कोरी पानं आहेत, गणिताचा भाग संपला की परत कोरी पानं आहेत आणि खेळू करू शिकू नंतरही कोरी पानं घातलेली आहेत. मग ह्या कोऱ्या पानांचा मुलांनी कसा उपयोग करावा किंवा अधिकाधिक चांगला उपयोग ह्याचा कसा करता येणार आहे हे आपण बघणार आहोत आज. यामध्ये मॅडम एक विशेष आहे की इयत्ता 1लीमध्ये कोरं पान न देता मराठीसाठी अक्षर लेखन सरावासाठी, सुलेखनासाठी दुरेगी रेघा, गणितासाठी चौकटी आणि इंग्रजीसाठी 4 रेघी देण्यात आलेल्या आहेत. कारण मुलं या वयात थोडी लहान आहेत आणि म्हणून सुलेखन आणि अधिक सरावासाठी या पानांचा समावेश करण्यात आला आहे. अगदी बरोबर आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर इयत्ता 1लीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आपण अक्षरांचे आकार आणि अक्षर गट यासाठी सरावासाठी जागा ठेवलेलीच होती, पण ती तुलनेने कमी होती. त्याचा अधिक सराव व्हावा म्हणून मराठी भाषेसाठी दुरेघी पानांची रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये ठराविक प्रमाणबद्ध अक्षर काढायला मुलांना जास्त सोपं जाणार आहे. अक्षर वळणदार होण्यासाठी अधिक मदत होणार आहे त्याची. इंग्रजीमध्येही तसंच आहे ना, 4 रेघी पानांचा काहीतरी समावेश आहे. हां, त्यामध्ये इंग्रजीमध्ये एकूण जी 26 अल्फाबेट्स आहेत तर कॅपिटल्स अँड स्मॉल्स, सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना स्मॉल लेटर्स शिकवतो आणि जे लेटर्स झाले जसं BCPT, DFMN या अक्षर गटाप्रमाणे त्या अक्षर लेखनासाठी 4 रेघींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या वर्षभर विद्यार्थ्यांना ह्या सर्व अक्षर लेखनाचा या ठिकाणी सराव होतो
आणि मॅडम माहिती आहे का तुम्हाला की कित्येक मुलांकडे 4 रेघी वही नसते. अशा वेळी माझं पान माझी वही त्या पाठ्यपुस्तकातच विद्यार्थ्यांना असं मिळणार आहे. त्यामुळे त्याचा अधिक चांगल्या रीतीने विद्यार्थी वापर करू शकणार आहेत. अगदी खरंय. आणि रश्मीताई, तू आत्ता जे सांगितलंस ना, की जसं इंग्लिशमध्ये आपण सगळ्या अक्षर गटांचा विचार केलेला आहे, तसंच मराठीमध्ये आहे. पहिल्या भागात फक्त 1 अक्षर गट आहे, पण एकूण 9 अक्षर गटांचा उपयोग आपण 4ही भागांमध्ये केलेला आहे. त्यामुळे सगळ्याच अक्षरांचा लेखनाचा उपयोग करण्यासाठी ही जास्तीची पानं मुलांना उपयोगात आणता येणार आहेत. निश्चितच. आणि गणितासाठी सुद्धा गणितासाठी चौकटी दिलेल्या आहेत प्रत्येक अंक लिहायला. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या भागामध्ये 1 ते 9 अंक आहेत आणि नंतर 99 पर्यंतच्या संख्या आहेत. पण अंक सुद्धा प्रमाणबद्ध लिहिता यावा यासाठी ठराविक चौकटीत अंक लिहिता यावा यासाठी चौकटीची पानं दिलेली आहेत. अगदी बरोबर. म्हणजे इयत्ता पहिलीला आपण 99 संख्यांच्या लेखनाचा सराव देतो, 99 पर्यंतच्या. तर सुरुवातीला 1 ते 5 अंकाचा सराव, म्हणजे तो घटक होतो त्या ठिकाणी थोडीशी जागा मराठीप्रमाणे इथेही देण्यात आलेली आहे. पण अतिरिक्त सरावासाठी तो विषय संपल्यानंतर 1 ते 5 संख्यालेखन, 1 ते 9 अंकांचं संख्यालेखन, त्याचप्रमाणे 11 ते 20 या पद्धतीने 99 पर्यंतच्या संख्यांच्या लेखनाच्या सरावासाठी विषयानंतर पानं दिलेली आहेत. म्हणजे मराठीलाही तसंच आहे. दुरेघी वह्यांची पानं आहेत, इंग्रजीला 4 रेघी पानं आहेत, गणिताला चौकटी आहेत. आणि मग खेळू करू शिकूला काय? तर खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकामध्ये यापूर्वी सुद्धा काही प्रत्येक घटक झाल्यानंतर माझी कृती यासाठी विद्यार्थ्यांना जागा दिलेली आहे. जसं वर्ग सुशोभन करताना छोटीशी जर रांगोळी काढायची असेल तर विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी माझी कृतीसाठी चौकट दिलेली आहे. पण आता विद्यार्थ्यांना आणखीन मोठी संधी अशी मिळणार आहे की पुन्हा त्या विषयानंतर जास्तीची 4 कोरी पानं त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली आहे. या ठिकाणी अधिकची माझी कृती, म्हणजे येथे विद्यार्थ्यांना स्व अभिव्यक्तीचा संधी मिळणार आहे. आपणा सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं भावविश्व वेगळं आहे, त्याची आवड निवड वेगळी आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या कृती, जसं चित्र काढायचं असेल किंवा मुद्राचित्र असेल, नक्षी काढायची असेल, ठसे उमटून एखादं चित्र काढायचं असेल, तर हे करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि त्याचा निश्चितच उपयोग आपल्या शिक्षकांना सुद्धा होणार आहे. कारण विद्यार्थ्यांची आवड निवड कल हे यावरून आपण जाणून घेऊ शकणार आहोत. आणि याचबरोबर ह्या सगळ्या ज्या नोंदी आपण करणार आहोत, विद्यार्थी करणार आहेत, त्या विद्यार्थी ज्या दिवशी जे कार्य करणार आहेत त्या दिवशीची तारीख तिथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून टाकून घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांना चांगली सवय लागेल. कुठलाही आग्रह करायचा नाही आहे, मात्र तारीख टाकण्याची सवय विद्यार्थ्यांना इथे कुठे नकळतपणे लागेल यासाठी आपण शिक्षकांनी प्रयत्न निश्चितच करायचा आहे. कारण पहिलीची मुलं छोटी आहेत मुलं, त्यामुळे तारीख लिहिणं हे त्यांना वळण लावायला लागेल. हळूहळू त्यांना सराव होईल की आपण आज लिहायला सुरुवात करायची तर वरती तारीख टाकायची आणि अक्षर गट लिहायला लेखनाचा सराव करायला लागायचं. पण हे हळूहळू होईल. पण आपण ही सवय मुलांना लागावी यासाठी नक्की प्रयत्न करायचा आहे. थोडक्यात म्हणजे इयत्ताच्या पहिलीच्या मुलांनी 1 पुस्तक दप्तरात टाकायचं आहे आणि शाळेत यायचं आहे. कारण वेगळी वही घ्यायची पहिलीच्या मुलांना तरी अजिबात गरज नाही लागणार. कारण प्रत्येक विषयासाठी जास्तीची वह्यांची पानं या पाठ्यपुस्तकातच समाविष्ट केलेली आहेत, जेणेकरून मुलांचं मराठी अक्षर अधिक चांगलं व्हावं, इंग्रजी अक्षर अधिक चांगलं व्हावं, अंक चांगले लिहिता यावेत, प्रमाणबद्ध रचनेमध्ये अंक लिहिता यावेत. आणि खेळू करू शिकूमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करता याव्यात यासाठी या पानांचा समावेश आहे. आणखीन एक मला रश्मीताई महत्त्वाचा मुद्दा वाटतो की हे 4ही विषय, पहिली असलं तरी 4ही विषय एकत्र केल्यामुळे एका भागात आल्यामुळे काही चांगला बदल पण होऊ शकेल, नाही का? अर्थातच. अगदी आनंददायी शिक्षण म्हणजे आता उदाहरण मी तुम्हाला सांगते की खेळू करू शिकू हे आमचे आवडते विषय आणि त्यासाठी आम्हाला दिलेलं आहे तिथे पान. आता अगदी शिक्षकांनी वर्गात घेताना आपण कोरं पान आणलं, चला एक आडवी रेघ काढूया. आणि ही आडवी रेघ काढल्यानंतर आता आपण विद्यार्थ्यांना म्हणू, रेषेच्या वर एक छानपैकी झाड काढा पाहू.
हां, मग रेषेच्या खाली एक छोटासा चेंडू काढा. तर या ठिकाणी काय होतंय बघा, गणितातले जे अवकाशीय संबोध आहेत, जसे वर, खाली, पुढे, मागे, ह्या ज्या कृती करून घ्यायच्या आहेत, त्यासाठी एकात्मिक असल्यामुळे आपण इथे चित्रकला, गणित या विषयांचा समन्वय आणि साधतोय. भाषा आणि सुद्धा, भाषा अगदी बरोबर आहे. कारण वर खाली हे संबोध त्यांना कळणार आहेत, हो की नाही? अगदी, त्यामुळे अगदी. तो समवाय पण आपण साधू शकणार आहोत पहिलीच्या स्तरापासून. हा एक मोठा बदल आपल्याला यावर्षीपासून आपण करू शकणार आहोत. आणि खरोखर अगदी ताईंनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं यामुळे कमी होणार आहे. विद्यार्थी आनंददायी पद्धतीने शिकणार आहेत आणि याचबरोबर आज माझ्या बाळाने शाळेत जाऊन काय केलं, हां. कोणता अभ्यास केला, कोणता घटक झाला याची माहितीसुद्धा पालकांना होणार आहे. कारण की त्या घटकाच्या तारखेनुसार विद्यार्थ्यांनी तिथे काहीतरी काम केलेलं पालक पाहणार आहेत. म्हणजे निश्चितच आपल्याला याचा चांगला उपयोग होणार आहे आणि आपल्या सर्व शिक्षक बांधव आपल्या विद्यार्थ्यांकडून या पानांचा, या पाठ्यपुस्तकाचा, या अभिनव उपक्रमाचा निश्चितच अधिक आपल्याकडून चांगल्या पद्धतीने वापर करतील, यात काही शंका नाही. तर आता आपण पहिलीचं बोललो, पण आता दुसरीचाही आपण या पानांच्या संदर्भाने विचार करूया बरं का रश्मीताई. पहिली आणि दुसरी यामध्ये थोडा फरक असा आहे की आपण पहिलीमध्ये पाहिलं होतं की विद्यार्थ्यांना जशी पानं दिली आहेत त्यात थोडा बदल काय आहे, तर इयत्ता दुसरीमध्ये सुद्धा 4 विषय मराठी, गणित, इंग्रजी आणि खेळू करू शिकू या 4ही पाठ्यपुस्तकाचे एकत्रीकरण करून 4 भाग तयार करण्यात आलेत. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि या पुन्हा 4ही भागांमध्ये वहीचं कोरं पान, यामध्ये मराठी विषयानंतर 1 रेघी 4 पाने, गणित विषयानंतर 1 रेघी 4 पानं, इंग्रजी विषयानंतर मात्र 4 रेघी. कारण आता आपण इयत्ता दुसरीला छोटे छोटे रायमिंग वर्ड्स आणि छोटी वाक्य जसे कॅट, बॅट, मॅट, अ कॅट सॅट ऑन अ मॅट या प्रकारची काही वाक्य लेखनासाठी 4 रेघी वह्यांची पानं आणि खेळू करू शिकूसाठी रेघी पान आणि कोरी पानं ह्या दोन्ही पानांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा हेच आहे की माझी नोंद या सदराखाली प्रत्येक मुलाची स्वतंत्र नोंद असेल. म्हणजे मूल शिकत असताना त्याला जे जे कठीण शब्द वाटतील, एखादं गणितातलं कठीण पद्धत त्याला कळत नसली तर ती त्याला लिहून घेता येईल, यासाठी त्या पानांचा तो वापर करू शकेल. आणि पहिलीला आपण सांगितलं त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीसाठी सुद्धा अगदी आग्रहपूर्वक दुसरीसाठी मात्र की जेव्हा आपण माझी नोंद मुलं करतील तेव्हा मुलांनी तारीख लिहिण्याच्याबद्दल मात्र आपण शिक्षकांनी आग्रही राहायला पाहिजे. म्हणजे पहिलीमध्ये आपण त्यांना थोडी सूट दिली आहे तारीख लिहिण्याच्या बाबतीत, पण दुसरीच्या बाबतीत मात्र मुलांनी तारीख लिहूनच माझी नोंद करावी, यासाठी मात्र आपण जास्त सतर्क राहायला पाहिजे. अगदी बरोबर ना? अगदी बरोबर. आता इथे बघा म्हटले माझी नोंद, माझी स्वतःची. तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची मागे सांगितल्याप्रमाणे आवड निवड वेगळी आहे. नोंदी करणं अपेक्षित आहे, पण सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी सारख्याच असावा असा आग्रह मात्र असता कामा नये. आता दुसरीच्या बाबतीत काय होतं की तुलनेने पहिलीपेक्षा थोडी काठिण्य पातळी अभ्यासाची वाढते आणि त्यामुळे काही वेळेला एखादा घटक शिकवताना काही वेळेला चर्चेच्या दरम्यान काही विशेष मुद्दे उपस्थित राहतात की नाही, गणितामध्ये राहतात, भाषेत राहतात. मग कसं काय आपण उदाहरणच देऊया शिक्षकांसाठी. बरोबर आहे. आता समजा इयत्ता दुसरीला आपण गणित विषय घेतला तर त्यामध्ये दिनदर्शिका आहे, वारांची नावे आहेत किंवा भारतीय सौरवर्षाचे महिने म्हणा. आता हे सगळं शिकवताना आपण विद्यार्थ्यांना सहज विचारतो की तारीख आणि वार जसे आपण वर्गात फळ्यावर लिहितो तसं आणखीन तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळतं. तेव्हा सहज विद्यार्थी अनेक उदाहरणं आपल्याला देतात. जसं मुलं सांगतील घड्याळामध्ये, तदनंतर हल्ली मुलं संगणक पाहतात, मोबाईलमध्ये, टी व्हीवरती हो. आणि असे शब्द म्हणजे कुठे कुठे पाहायला मिळतात. मुलांना स्वतःहून लिहिता येणार नसेल तरी शिक्षकांच्या मदतीने असे मुद्दे विद्यार्थी त्या पानावर लिहू शकतात. याचबरोबर म्हणजे आता चर्चेदरम्यान चर्चेदरम्यान झालेले हे मुद्दे, पण ह्या व्यतिरिक्त रश्मीताई काही वेळेला असे महत्वाचे मुद्दे पण शिक्षक सांगतात बघा. उदाहरणार्थ गणितामध्ये भौमितिक आकारांची नावं सांगतात की काही वेळेला चौकोन, त्रिकोण हे सुद्धा नावं मुलांनी लिहून ठेवली तर मुलांना लक्षात राहणं जास्त अगदी सोपं बरोबर. जातं दृढीकरणासाठी. किंवा मराठीमध्ये सुद्धा असतं बघा, एखादी गोष्ट सांगताना किंवा
एखादा पाठ घेताना कठीण शब्द असतात की त्या मुलाला तो शब्द नवीन असतो. अशा शब्दांची, महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद कोऱ्या पानावरती ही मुलं करू शकतील. अगदी बरोबर आहे. आता खेळू करू शिकूमध्ये सुद्धा तुम्ही म्हणणार मुलांना फक्त चित्र काढणं, खेळणं, कृती करणं हे अपेक्षित आहेच. पण आता आपण गरजाधिष्ठित उपक्रमामध्ये वर्ग सुशोभन करतोय. आता वर्ग सुशोभन करताना आपल्या परिसरात कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत, मग आपण त्याचा कोणत्या वस्तूंचा वापर करू शकतो, ही चर्चा जेव्हा वर्गात होते तेव्हा विद्यार्थी त्यांच्या परिसरात काही ठिकाणी शेंगा, बिया, पानं, खरंय, फुलं खरंय. याची नावं सांगतात. अगदी बाटलीची बाटल्यांपासून सुद्धा विद्यार्थी नावं सांगतात आणि अशा वस्तूंची यादी करून आपल्याला विद्यार्थ्यांकडून घेता येईल आणि शिक्षकांच्या सहाय्याने त्याची नोंद या पानांवरती करता येईल. काही वेळेला काय होतं की वर्गामध्ये अधिकचे प्रश्न पण उपस्थित राहतात. म्हणजे वर्गात सुचतात अचानक अधिकचे प्रश्न. उदाहरणार्थ मराठीमध्ये बघा वडेश बहरला धडा आहे. तर या धड्यामध्ये अधिकचे प्रश्न असे सुचू शकतात की वड्याच्या झाडावर कोणकोणते पक्षी आले होते, तुमच्या आसपासच्या झाडांवरती कोणकोणते पक्षी आहेत बघा, त्याची नावं नोंदवा. अशा प्रकारचे जे जास्तीचे प्रश्न आपल्याला पडतात त्या प्रश्नांची नोंद सुद्धा या कोऱ्या पानावरती मुलं करू शकतील, विद्यार्थी करू शकतील. अगदी बरोबर. आणि याचबरोबर की पाठाच्या अनुषंगाने सुद्धा काही माहिती आवश्यक असते हो. जी बाहेरून आपल्याला मिळते. आता उदाहरणार्थ इयत्ता 2री गणितामध्ये भौमितिक म्हणजे त्रिमितीय जे आकार आहेत त्यामध्ये इष्टिकाचिती, दंडगोल यासारखे जे आकार आहेत त्या आकाराचे विद्यार्थी इथे शब्दांचं लेखन करणारच आहेत. पण आपल्या परिसरात हे आकार तुम्हाला कुठे दिसले, मग विद्यार्थी त्याचा शोध घेतील आणि ती नावं वर्गामध्ये सांगतील की मला या ठिकाणी कोणकोणत्या, जसं इष्टिकाचिती आकाराचं कपाट आहे, माचीस आहे आणि त्याची सुद्धा नोंद घेण्यासाठी आपल्याला या पानांचा वापर करता येईल. याशिवाय पाठ्यपुस्तकाच्या बाहेर आशयाला पूरक अशी माहिती असते, शिक्षक बरेचदा देतात. त्याच्यामध्ये सुविचार असतात, एखादी म्हण असते, त्याची पण नोंद या कोऱ्या पानावरती मुलं करू शकतील. अध्यापन प्रक्रियेदरम्यान काही वेळेला प्रश्न उपस्थित राहतात बघ. म्हणजे गणितात तर असे खूप वेळा प्रश्न उपस्थित राहतात, खेळू करू शिकूमध्ये राहतात. मुलं विचारू शकतात ना, कापड कसं तयार होतं अगदी बरोबर. खेळू करू शिकूमध्ये. अशा प्रश्नांची नोंद पण या कोऱ्या पानांवरती मुलं करू शकणार आहेत. अगदी खेळू करू शिकूमध्ये वस्त्र या भागामध्ये विविध कापडांची ओळख आपण विद्यार्थ्यांना करून देतो. हो. अगदी कापडाच्या दुकानात नेऊन ते नमुने आणून त्यावेळेस हा प्रश्न निश्चितच विद्यार्थ्यांना पडतो की नक्की हे कापड कसे तयार होते. मग असे प्रश्न लिहिण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी निश्चितच त्याचा वापर करू शकतात. काही वेळेला असं होतं की पाठाला पूरक मुद्दे असतात. पाठ शिकवताना अनेक प्रकारचे पूरक मुद्दे शिक्षक सांगतात. तर मुलांना ते पण कळायला लागेल की अशा पूरक मुद्द्यांची नोंद आपण इथे कोऱ्या पानांवर करू शकतो. उदाहरणार्थ पाढा तयार करणं. आता कसं असतं मॅडम, ते आता ही कच्च्या कामात येईल का ग हो. पाढा तयार हां, करणं? हां, हां. पण ते पण आपण करू शकतो की म्हणजे कोऱ्या पानांवरती ते पण पाढा तयार करण्याचं कच्चं काम पण मुलं करू शकतील. इयत्ता 2रीमध्ये 4थ्या भागामध्ये विद्यार्थी पाढा करायला शिकतात. 2, 3, 4, 5 आणि हे पाढा तयार करत असताना स्वतः विद्यार्थी ती कृती करून ती लिहिण्यासाठी, तो पाढा लिहिण्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतात. आता अनेक अशा गोष्टी आहेत, कच्च्या गोष्टी की बेरीज वजाबाकी करताना, पडताळा घेताना आणि अशा वेळी आपल्याला विद्यार्थ्यांना की माझ्याकडे कागद नाही, माझ्याकडे वही नाही, ही सबब राहत नाही. कारण माझ्याकडे माझं पान आहे, ज्या माझ्या नोंदीच्या ठिकाणी मी ह्या गोष्टी करू शकणार आहे. कलाकारांनो खेळू करू शिकू या विषयानंतर जी कोरी पानं दिली आहे त्या ठिकाणी ठिपके, रेषा यापासून चित्र, आकार हां. कितीतरी करू आता शकतील इथे मुलं. सुद्धा बघा ना, आपण इतर विषयांचा सहसंबंध येतो. हो. गणितामध्ये जे वर्तुळ, चौरस, हो. आयत, त्रिकोण हे जे आकार झालेत हो. त्या आकारांपासून छानसं चित्र विद्यार्थी तिथे काढू शकणार आहे. माझी चित्रकलाही होते, माझे भौमितिक आकारांचा सरावही. म्हणजे या ठिकाणी सुद्धा इतर विषयांशी समन्वय साधण्यासाठी इंग्रजीमध्ये सुद्धा हो. आता इंग्रजीमध्ये आपण पाहिलं की काही पर्यायी शब्द, प्रतिशब्द लिहायला लागतात. त्यावेळेला म्हणजे उदाहरणार्थ दुसरीतच कविता आहे ना, बाउन्स अ बॉल. आता या ठिकाणी काय होतं की बाउन्स अ बॉल ही जी कविता दिली आहे त्याच्यामध्ये बाउन्सच्या जागी आपण पर्यायी शब्द रोल अ बॉल, किक अ बॉल असं घालून ती पुनरावृत्ती करून ते जे शब्द आहेत ते शब्द लेखनासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी याचा उपयोग होणार, निश्चितच उपयोग होणार आहे. कितीतरी गोष्टी आहेत. सुविचार आहे, म्हणी आहेत, कठीण शब्दार्थ आहेत,
प्रतिशब्द आहेत, संकल्पना आहेत, काही वेळेला व्याकरणामधल्या काही गोष्टी आहेत. या गोष्टीसुद्धा दुसरीपासून त्यांना जर असं स्वतः आपल्या आपल्या कोऱ्या पानावर लिहायची सवय लागली, तर ती त्यांना पुढे पण उपयोगी पडणार आहे. आणि एकूणच संकल्पनाच्या दृढीकरणासाठी, भाषेची अधिक समज वाढण्यासाठी, एकूण विषयाचा आवाका अधिक हे होण्यासाठी एकत्रितपणे पुस्तक, कोरी पानं, आपण घेतलेली टिपणं, हे सगळं मुलांना एकत्रितपणे पाहता येणार आहे, अभ्यासता येणार आहे आणि त्याच्या दृष्टीने शिकणं हे खरंच आनंददायी आनंददायी. होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे ना, यामध्ये भाषिक खेळ आहेत. हो. शब्दडोंगर, शब्द साखळी, शब्दचक्र, हे सगळं आपण वर्गकार्यादरम्यान करत असतो आणि हे करण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे. त्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आनंददायी पद्धतीने विद्यार्थी या ठिकाणी शिकणार आहे. आपण पहिलीच्या बाबतीत बोललो तेच दुसरीच्या बाबतीत पण लागू पडतं, की प्रत्येकाला इंग्रजी लिखाणासाठी 4 रेघी पानं आहेत, साधी दुरेघी पानं आहेत, एकरेघी पानं आहेत इथे दुसरीला, किंवा गणितासाठी वेगळी पानं आहेत. काही वेळेला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या प्रत्येक मुलाला आणणं जमतंच असं नाही आणि त्या सगळ्या वह्या वर्गात घेऊन येणं पण काही वेळेला व्यवहार्य ठरत नाही. त्या दृष्टीने हे एकच पुस्तक असं नेताना ते सोयीचं पडेल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो याच्यामध्ये, की दुसरीच्या वेळेला जे नियोजन असतं शिक्षकांचं आपल्या, की पहिली दुसरी चाचणीला पहिला भाग किंवा प्रथम सत्रला सगळा पहिला भाग आणि दुसरा भाग मिळून प्रथम सत्राचा अभ्यास, नंतर तिसरी चौथी चाचणीला तिसरा भाग आपला आणि तिसरा चौथा भाग मिळून वार्षिक परीक्षा, असं जर नियोजन आपलं आहे त्याचप्रमाणे साधारण या भागांची रचना आहे. त्यामुळे मुलांना कुठेही एकत्रित पुस्तकं न्यायला लागतील अशी वेळ कधीच येणार नाही आणि त्या दृष्टीने पण मुलांना हे उपयुक्त ठरणार आहे. ह्याच्यात खरोखर खूप असं उपयुक्त आहे. आता मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे की एकच पुस्तक आणि वहीची पानं. आता बघा कधी कधी कसं होतं की विद्यार्थ्यांना आपण छोटीशी कृती करायला सांगतो, हो. पण विद्यार्थी तो विसरतो. पण या ठिकाणी या पानांचा आपण उपयोग करू शकणार आहेत. जसं उद्या येताना तुझ्या परिसरातल्या झाडांची नावं लिहून आण किंवा कुंडीमध्ये छोटंसं रोप लावून त्याचं निरीक्षण कर. अशा छोट्या छोट्या कृती हो. आपण विद्यार्थ्यांना गृहकार्यासाठी किंवा तुझ्या देतो. घरात कोण कोण राहतं राहतं. त्यांची नावं लिहून आण अगदी बरोबर. दुसरीच्या लेव्हलला, हे पण आपण करू शकू. म्हणजे आणि निश्चितच पालकांनाही कळणार आहे की आज माझ्या माझ्या मुलाने शाळेत जाऊन काय शिकलंय, काय केलंय, हे तेही जाणणार आहेत आणि गृहकार्य करण्यासही निश्चितच करून घेण्यासाठी पालकांनाही मदत होणार आहे. नक्कीच. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये ही जी पानं घातलेली आहेत, कोरी पानं, या कोऱ्या पानांचा मुलं निश्चित सदुपयोग करतील. त्यासाठी आपण त्यांना सवय लावू. दिवसभरामध्ये विविध विषय घेताना आपल्याकडे खूप साहित्य आहे. हो. त्या साहित्याचा वापर करून आपण विद्यार्थ्यांचं दृढीकरण सराव घेतच असतो. पण लेखन सरावासाठी कुठेही आता आपलं अडणार नाहीये. अडणार नाहीये. अतिरिक्त गृहकार्यासाठी आपल्याला इतर लागणार आहे, पण जी वर्गकार्यादरम्यान करायचं आहे ते निश्चितच साधता येणार आहे आणि याचा आपण अधिक चांगल्या रीतीने, कारण आज ही जबाबदारी आपल्यावर आहे की माझ्या विद्यार्थ्यांना, कारण कधी कधी कसं होतं बघा की जी ही पानं दिलेली असतात किंवा सराव दिलेला असतो तो मुलं घरून करून आणतात किंवा मोठ्या भावंडांकडून किंवा पालकांकडून होतं. तर तसं न होता ही पानं विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांना हवं त्यांच्या कलेने, त्यांच्या दृष्टीनेच त्याचा वापर कसा होईल ही जबाबदारी शिक्षक म्हणून आपली आहे आणि आपण ते विद्यार्थ्यांकडून निश्चितच करून घेणार आहोत. आणि यासाठी आपणा सगळ्यांना माझ्या डोक्यामध्ये आणखीन एक असं आलं की भाषेच्या बाबतीमध्ये काही काही वेळेला मुलं म्हणजे शेवटचं समान असणारं अक्षर असलेले शब्द शोधा जेव्हा आपण सांगतो, तर एखादं मूल पटकन काहीतरी कवितेची ओळ तयार करतं. मग अशी ओळ त्याला सुचली तर ती लिहायला पटकन इथे कोरी पानं आहेत. म्हणजे या स्वविकासाला, स्व अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी ही पानं खूप पूरक ठरणार आहेत आणि त्यामुळे या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये हा जो अभिनव प्रयोग करतोय आहे आपण, आणि या प्रयोगासाठी आपण जर मुलांना योग्य पद्धतीने शिस्त लावली, वळण लागलं, तर त्याचा निश्चित सकारात्मक उपयोग होईल आणि आपल्या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी तरुबेन पोपट. सर्वांना नमस्कार. मी सौ हर्षा बाळकृष्ण पिसाळ. नमस्कार, मी डॉक्टर शिवानी लिमये. शिक्षक मित्र हो, आजच्या या उद्बोधन सत्रामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत.
आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की प्रचलित पाठ्यपुस्तकात यावर्षी 2 मोठे बदल होणार आहेत. पहिला बदल म्हणजे याआधी स्वतंत्र विषयाची जी पाठ्यपुस्तकं होती, विज्ञान, गणित, भाषा, त्याऐवजी आता एकाच पाठ्यपुस्तकामध्ये सर्व विषय 4 भागात विभाजित केलेले आहेत. म्हणजे एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असलेले एकात्मिक पुस्तक हे पहिला मोठा बदल आहे. दुसरा बदल आहे तो म्हणजे प्रत्येक घटकानंतर पाठ्यपुस्तकामध्ये माझी नोंद या सदराखाली नोंद करण्यासाठी वहीचं कोरं पान विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे. या कोऱ्या पानाचा वापर आपल्याला कसा करायला शिकवायचा आहे. विद्यार्थी या कोऱ्या पानावरती कोणकोणत्या नोंदी करू शकतील याची माहिती आपण आजच्या सत्रातून घेऊ. याचा आधीच जरी विचार झालेला असला तरी प्रत्यक्ष वर्गात शिकत असताना विद्यार्थी आम्ही ज्या काही आता नोंदी सांगतोय त्यापेक्षा निश्चित वेगळ्या नोंदी करू शकतात, याची मात्र तुम्ही नोंद घ्या. सर्व शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना ती म्हणजे माझी नोंद हा शब्दच स्वयंस्पष्ट आहे की ती माझी असणार आहे. त्यामुळे ती सर्व विद्यार्थ्यांची समान असण्याचा आग्रह शिक्षकांनी धरू नये. प्रत्येक विद्यार्थी भिन्न आहे, त्यामुळे त्यांच्या नोट्ससुद्धा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या असणार आहेत. विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ज्या नोंदी महत्त्वपूर्ण वाटतात त्या नोंदी ते घेतील. शिक्षकांना इथे विद्यार्थ्यांना नोंदी घेण्यासाठी मार्गदर्शन शिक्षकांनी करावे. योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि शक्य असेल तर वर्गात फिरून विद्यार्थी कशा प्रकारे नोंदी करत आहेत ह्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर मॅडम. याला जोडून मी असं म्हणेन की या ज्या नोंदी करायच्या आहेत या विद्यार्थ्यांनी शक्यतो तारीखवार कराव्यात आणि सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हे लक्षात येणार नाहीये, त्यामुळे शिक्षकांनी आवर्जून याची दखल घ्यायची आहे की विद्यार्थी नोंदी करताना तारखेची नोंद करतात का. एखादा पाठ्यांश कदाचित एका दिवसापेक्षा अधिक दिवस शिकवावा लागेल, त्यावेळेला त्या पाठावरच्या नोंदी या त्या तारखेनुसार येतील याची खात्री शिक्षकांनी करायची आहे. अगदी बरोबर. विद्यार्थ्यांनी तारखा लिहिणं आवश्यक आहेच. त्याचबरोबर वर्गातील चर्चेदरम्यान जे काही उपस्थित झालेले मुद्दे असतात ते मुद्दे विद्यार्थी या कोऱ्या पानावर लिहू शकतात. उदाहरण म्हणजे इयत्ता 8वी भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आर्द्रता व ढग या पाठामध्ये कोणत्या ऋतूमध्ये कपडे वाळण्यास विलंब लागतो, त्याची कोणती कारणं असतील, तर ही जी कारणं आहेत की जी चर्चेदरम्यान उपस्थित होतील ते विद्यार्थी या कोऱ्या पानावर लिहू शकतात. त्याचबरोबर इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये सोलर सिस्टम हा जो पाठ आहे त्याच्यामध्ये सूर्य स्वतःची माहिती सांगतोय, त्याचबरोबर चंद्र स्वतःबद्दल माहिती सांगतो आहे, पृथ्वी त्याबद्दल स्वतःबद्दल माहिती सांगत आहे. तर या सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्याबद्दल जी काही चर्चा वर्गामध्ये उपस्थित होते तर त्या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांना काही वैज्ञानिक आणि भौगोलिक शब्द नव्याने कळतात. म्हणजे उदाहरणार्थ की स्पेस असेल, त्यानंतर एस्ट्रॉनट असेल, एन्व्हलप असेल, की हे शब्द विद्यार्थी तिथे नोंदवू शकतात जेणेकरून ते त्यांच्या शब्दकोशामध्ये पाहू शकतील. अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे चर्चेतले मुद्दे विद्यार्थी लिहितील, पाठ्यघटक शिकवत असताना जे महत्त्वाचे मुद्दे तिथे शिक्षक अधोरेखित करतील किंवा आवर्जून शिक्षक सांगतील की हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, असे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी माझी नोंद या सदराखाली जे पान दिलेलं आहे तिथे नोंदवून ठेवू शकतील. उदाहरण सांगायचं झालं तर इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 मध्ये काळाचा परिचय हा विद्यार्थ्यांना आपण सर्वात प्रथम करून देत आहोत. मग भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि याच्याशी निगडीत संकल्पना विद्यार्थी तिथे लिहून ठेवू शकतील. किंवा 5वीचंच परिसर अभ्यास भाग 1चं उदाहरण पाहायचं झालं तर अन्न घटक हा जो पाठ आहे त्यातली कोणती जीवनसत्व ती अभाव असेल त्या जीवनसत्वांचा तर कोणता आजार होऊ शकतो असे मुद्दे विद्यार्थी निश्चितपणे नोंदवून ठेवू शकतील. बरोबर मॅडम. काही सुचवलेले अधिकचे प्रश्न असतात
चर्चेदरम्यान उपस्थित झालेले किंवा मनात आलेले ते सुद्धा विद्यार्थी इथे नोंद करू शकतात. उदाहरणार्थ इयत्ता 6वी इतिहासाची साधने यामध्ये ताम्रपट हे इतिहासाचे भौतिक साधन आहे की लिखित साधन आहे आणि का, असा प्रश्न विद्यार्थी तिथे नोंदवू शकतो. इयत्ता 5वीमध्ये कविता आहे रंग जादूचे पेटीमधले. ही कविता शिकताना विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडू शकतात, जसे इंद्रधनुष म्हणजे काय, इंद्रधनुष कसे तयार होते, इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात, कोणत्या क्रमाने असतात, आकार काय असतो इत्यादी. त्याचप्रमाणे काही संदर्भ वर्तमानपत्रामध्ये विषयाच्या अनुषंगाने आलेले विविध प्रकारची जी माहिती असते ती किंवा साहित्याची नोंदसुद्धा विद्यार्थी या पानावर करू शकतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर इयत्ता 5वीच्या हिंदी विषयातील जी नीम ही जी कविता आहे तर या कवितेच्या अनुषंगाने औषधी वनस्पतींबद्दलची माहिती असेल किंवा पर्यावरणासंदर्भातली माहिती विद्यार्थी इथे नोंदवू शकतात. त्याचबरोबर एक वर्तमानपत्रातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर कुटुंबातील वृद्धांना घराबाहेर काढले तर मुलांना शिक्षा झाली. या वर्तमानपत्रातील बातमीच्या अनुषंगाने इयत्ता 5वी परिसर भाग 1 या पाठ्यपुस्तकातील कुटुंबातील मूल्ये या आशयावर चर्चा घेता येईल आणि त्यावेळी ज्या नोंदी असतील त्या नोंदी विद्यार्थी इथे या पानावर लिहून घेऊ शकतात. बरोबर आहे मॅडम. वर्तमानपत्रासोबत इतरही काही माध्यमं आहेत. अवांतर माहितीसाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील माहिती सुद्धा लिहून ठेवता येईल. उदाहरणार्थ काही पाठ्यघटक शिकवताना त्या अनुषंगाने शिक्षक वर्तमानपत्रातील बातमी, काही संदर्भ साहित्य, विविध प्रसार माध्यमे, वेबसाईट्स याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना सांगतात. ती विद्यार्थी इथे नोंदवू शकतात. अगदी बरोबर आहे. जसं आपण आत्ता संदर्भ साहित्याबद्दल बोललो तसंच आशयाला पूरक माहिती. कित्येकदा शिकवत असताना शिक्षक वर्गामध्ये आपण ज्याला जास्तीची पूरक माहिती म्हणतो ती अशी कित्येक माहिती शिकवण्याच्या ओघातच सांगत असतात. उदाहरणार्थ गणितातला पाठ शिकवत असताना एखाद्या गणितज्ञाची ओळख असेल किंवा भाषेच्या पाठामध्ये एखाद्या साहित्यिकाविषयीची जास्तीची माहिती असेल, कृषी तज्ज्ञाची माहिती असेल किंवा एखाद्या विषयाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात कोणकोणते शोध लागले अशी माहिती असेल. ही जी पाठाला पूरक अशी माहिती शिक्षक सांगत असतात ती निश्चितपणे विद्यार्थी या पृष्ठावरती नोंदवून ठेवू शकतील. बरोबर. त्याचप्रमाणे अध्यापनाची जी क्रिया चालू असते वर्गामध्ये तर त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात. उदाहरणार्थ इयत्ता 8वीच्या पुस्तकातील एक जी कविता आहे बी द बेस्ट या कवितेमध्ये मस्की या माशासारखं मोठा मासा जरी बनता आलं नाही तरी बास या छोट्या माशासारखं चैतन्यदायी बना अशा स्वरूपाचा आशय आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तेव्हा असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की हा मासा कसा असेल किंवा तो कुठे असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाले तर ते प्रश्न ते या पानावर नोंदवू शकतात. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 अभ्यासताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुभा म्हणजे काय, होन म्हणजे काय असे प्रश्न येऊ शकतात. तेही ते या पानावर नोंदवू शकतात. प्रश्नांबरोबरच मॅडम काही म्हणजे सगळ्याच विषयामध्ये बऱ्याच प्रकारच्या चित्राकृती असतात. चित्र, आलेख, आकृत्या. गणितामध्ये आपल्याला कच्च्या आकृत्या, प्रमाणबद्ध आकृत्या काढाव्या लागतील. तर त्याप्रमाणे ज्या विषयात जी गरज आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना कच्च्या आकृत्या काढणं, चित्र काढणं आणि आलेख काढणं हे सुद्धा नोंदमध्ये घेऊ शकतात. अगदी बरोबर. त्याचबरोबर पाठाला पूरक जे मुद्दे असतात ते मुद्दे सुद्धा विद्यार्थी इथे नोंदवू शकतात. आता उदाहरण म्हणजे इयत्ता 4थी परिसर अभ्यास मधील माझा जिल्हा माझे राज्य या घटकाच्या अंतर्गत विविध जी पर्यटन स्थळं असतील त्यांच्याबद्दलची पूरक माहिती लिहिता येईल किंवा राज्य प्राण्याबद्दल माहिती लिहिता येईल. राज्य पक्षी आहे त्याबद्दलची पूरक माहिती सुद्धा विद्यार्थी या पानावर नोंदवू शकतात. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे विद्यार्थी एखादं गणित सोडवण्याची दुसरी पद्धत असेल, शिक्षक शिकवताना दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या रीतीने गणित शिकवायला शिकवतात किंवा काही वेळेला सूत्रलेखन असतं. शिक्षकसुद्धा फळ्यावरती ते सूत्र लिहून ते अधोरेखित करतात किंवा त्याला चौकट करतात. म्हणजे हे महत्त्वाचं आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं म्हणून.
तर अशा वेळेला फलकावरचा तो मुद्दा, ते सूत्र, ते नियम विज्ञानातला मुलं अनुलेखन करून आपल्या त्या माझी नोंद या सदराखाली दिलेल्या पानावरती नोंदवून ठेवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलेख आहेत. आलेख आता जरी आलेख कागदावरती काढायचा असला तरी एक कच्चा आलेख निश्चितपणे विद्यार्थी त्या छोट्या कामावरती कच्चे काम जे करणार आहेत तिथे आलेख काढू शकतात. म्हणजे या पानाचा उपयोग कच्चे काम, सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत किंवा पाढे तयार करायला शिकवलेत त्यांना, अशा विविध गोष्टींसाठी होऊ शकतो. निश्चितच ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. नियम, सूत्रे, घटना संबंध, घटनाक्रम, ओघ तक्ता, संकल्पना चित्र, काही मुक्तोत्तरी प्रश्न, नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा स्वनिर्मित उदाहरणांची नोंद सुद्धा इथे घेता येईल. उदाहरणार्थ इयत्ता 8वी इतिहासामध्ये एक पाठ आहे, त्यामध्ये एक वाक्य येतंय, स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद निर्भेळ नव्हता. मग इथे शिक्षक विद्यार्थ्यांना मुक्तोत्तरी प्रश्न म्हणून विचारू शकतात की हा जो आनंद होता तो निर्भेळ का नव्हता, त्याची वेगवेगळी जी उत्तरं येतील किंवा हा जो प्रश्न आहे तो विद्यार्थी चर्चेतून जे मुद्दे उपस्थित होतील ते प्रश्न तिथे विद्यार्थी लिहू शकतात. तसंच इयत्ता 7वीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हा एक घटक आहे आणि तो प्रत्येक धड्यामध्ये आहे. तर तो प्रत्येक धडा वाचून झाल्यावर तो पूर्ण वृक्ष तक्ता विद्यार्थ्यांना तयार करता येईल. आता त्याचप्रमाणे विद्यार्थी शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोड शब्द असतील, म्हणी, भाषिक खेळांबद्दलचे काही शब्द लिहायचे असतील तर ते, त्यानंतर भाषिक सौंदर्य असणारी वाक्य लिहू शकतात, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोड शब्द, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीद वाक्य असे या ठिकाणी लिहू शकतात. त्याचबरोबर इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण जे आहे ते देवनागरी लिपीमध्ये लिहायचं असेल तर तेही ते या ठिकाणी लिहू शकतात. याचं एक उदाहरण म्हणजे इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये ट्रेन्स ही कविता आहे. तर त्या कवितेच्या खाली काही शब्दार्थ दिलेले आहेत. उदाहरणार्थ मेल किंवा विदाऊट फेल. तर हे शब्द कसे उच्चारायचे हेही त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. ते विद्यार्थी त्यांच्या पानावर नोंदवू शकतात. त्याचबरोबर दुसरं उदाहरण म्हणजे इयत्ता 3री परिसर अभ्यासातील आपल्या गावची ओळख हा जो पाठ आहे, या पाठामध्ये झाडांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे इत्यादींची नावं आलेली जी गावं आहेत ती गावं त्यांनी तिथं त्या उपक्रमामध्ये, उपक्रम असा आहे की ती त्यांनी तिथे उपक्रम नोंदवावी. सुचवलाय हां, पाठ्यपुस्तकात. असा तो उपक्रम तिथे आहे. तर त्या अनुषंगाने विद्यार्थी त्या गावांची नावं म्हणजे उदाहरणार्थ वडगाव असेल किंवा मोरगाव असेल किंवा कोल्हापूर असेल तर ही गावांची नावं ते या नोंदीमध्ये लिहू शकतात. बरोबर आहे. म्हणजे पाठाच्या अनुषंगाने जी जी काही महत्त्वाची माहिती आणि विद्यार्थ्यांना आवडेल ती माहिती विद्यार्थी लिहू शकतात. काही पाठामध्येच सहसंबंध आलेली उदाहरणं असतात किंवा महत्त्वाच्या संकल्पना असतात, त्याचे विस्तारित अर्थसुद्धा विद्यार्थी तिथे नोंदवू शकतात. उदाहरणार्थ इयत्ता 7वीमध्ये ऋतुनिर्मिती आणि सूर्याचे भासमान भ्रमण हा सहसंबोध येतो आणि त्यातील मुख्य मुद्द्यांची नोंद विद्यार्थी आकृतीसह करू शकतात. इयत्ता 7वीमध्ये मराठीमध्ये एक पाठ आहे, वदनी कवळ घेता. या पाठातून विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्त्व, शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता असे काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून लिहिता येतील. अगदी बरोबर आहे मॅडम. आता तुम्ही म्हणलात तसं काही वेळेला काही ॲब्रिव्हेशन्स वापरलेली असतात, लघुरूप. त्याचा विस्तारित एक रूप आपल्याला तिथे निश्चितपणे देता येईल. असंच एक दुसरं मला सुचतंय की पाठामध्येच काही उपक्रम सुचवलेले असतात. ठसे काम असतं, रेखाकाम असतं किंवा चित्रकाम असतं. असे हे जे उपक्रम सुचवलेले आहेत, जे वर्ग कार्य विद्यार्थी त्या अनुषंगाने करतात, ते निश्चितपणे त्या माझी नोंदचं जे पान आहे तिथे करू शकतील. नक्षीकाम, ठसेकाम, मुद्रा किंवा एखादं नाणं ट्रेस करायचं आहे त्यांना, अशी कृती दिलेली आहे. तर पानांचे ठसे, एखादा खडबडीत भेंडी, बटाटा, खडबडीत पृष्ठाचे, गोंडपाटाचे ठसे किंवा गणितामध्ये सुद्धा सममिती अक्ष काढणे, भौमितिक आकार काढणे हे निश्चितपणे काम त्या पानावरती विद्यार्थी करू शकतात. आणि ही कामं कमी वेळेत पण होऊ शकतात. अगदी बरोबर. तसंच विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना स्वतःला काही उदाहरणं सुचवली, काही उपक्रम दिलेली असतात आणि समजा
मराठीमध्ये विलोमपदांची सुचलेली उदाहरणे. उदाहरणार्थ, हाच तो चहा, म्हणजे सुलट उलट वाचलं तरी तेच वाक्य राहतं. किंवा चिमा काय कामाची. तसंच चौथी परिसर अभ्यास यामध्ये माझी आनंददायी शाळा यामध्ये सुद्धा काही असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात की विद्यार्थ्याला वाटतं की अरे हां, ह्याच्यात तर हे लिहिलेलं आहे, पण माझ्या शाळेत कोणकोणत्या सोयी आहेत, तर ते सुद्धा विद्यार्थी तिथे नोंदवू शकतात. अगदी बरोबर आहे मॅडम. विषय शिकताना इतर विषय जे आहेत त्याचा सहसंबंध असतो. म्हणजे उदाहरणार्थ इयत्ता 7वी मराठी भाषेतील कविता आहे, थेंब आज हा पाण्याचा. तर या कवितेचा सहसंबंध हा विद्यार्थी त्यांच्याच इयत्तेच्या इतर पाठ्यपुस्तक म्हणजे उदाहरणार्थ भूगोल असेल किंवा विज्ञान असेल याच्यातील पाठ्यघटकाशी लावू शकतात आणि तशी नोंद ते त्या ठिकाणी करू शकतात. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर माय इंग्लिश बुक 4 मधील मुन्नूज मॅथ्स हा जो काही पाठ आहे त्याच्यामध्ये बरेचसे गणिताचे संबोध त्यांनी तिथे दिलेले आहेत. म्हणजे इंग्लिश या विषयाचा सहसंबंध ते गणित या विषयाशी तिथे नोंदवू शकतात. त्याचबरोबर सामान्य विज्ञानातील संतुलित आहार हा जो घटक आहे तो इतरही विषयांमध्ये येऊ शकतो. तर याच्या नोंदी ते विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात. बरोबर आहे. आणि काही वेळेला काही उपक्रम असतात, काही कार्यकृती असतात, ते गृहकार्य म्हणून सुद्धा विद्यार्थी लिहून घेऊ शकतात. जसे मराठीमध्ये इयत्ता 8वी मध्ये पक्षी व प्राणी याच्याशी संबंधित म्हणींचा संग्रह विद्यार्थ्यांना करायचा आहे. त्यामध्ये समजा कावळा बसायला, फांदी पडायला इत्यादी विद्यार्थी वेगवेगळ्या संदर्भ साहित्याचा वापर करून लिहू शकतात. तसेच इयत्ता 7वी मध्ये संविधानाची वैशिष्ट्ये हा नागरिकशास्त्रामधला पाठ आहे. त्यामध्ये आपल्या ओळखीचे वकील, न्यायाधीश, पोलीस यांची औपचारिक किंवा अनौपचारिक मुलाखत घेऊन विद्यार्थी याची पण माहिती मिळवतात आणि नोंदवू शकतात. अगदी बरोबर. आता जसं तुम्ही सुचवलं की विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील ओळखीच्या लोकांकडनं माहिती घ्यायची. काही वेळेला काय होतं की शिक्षक पाठ शिकवत असतानाच विद्यार्थ्यांच्या मनात त्याच्यावरती चिंतन मनन सुरू होतं आणि ज्याला आपण रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणतो, विमर्शी विचार हा तिथे सुरू होतो. मग अशा वेळेला मनात आलेला हा विमर्शी विचार निश्चितपणे माझी नोंद या पृष्ठावरती ते नोंदवून ठेवू शकतात. उदाहरणादाखल इयत्ता 6वीचा इतिहासाचा पहिलाच पाठ आहे, भारतीय उपखंड आणि इतिहास. तर भारतातील विविध प्रदेशात राहणारे जे लोक आहेत, मग त्यांचे आहार असेल, त्यांच्या आहाराच्या सवयी असतील किंवा त्यांचे कपडे असतील किंवा त्यांचे सण साजरे करण्याच्या पद्धती असतील, मग याच्यात काही साम्य आणि भेद आढळतं का असा विचार ते करतील. आणि मग समजा साम्य असेल तर का आणि भेद असेल तर का. म्हणजे हा जो विचार आहे, एक चिंतन आहे मुलांच्या मनातलं, ते नोंदवून ठेवू शकतील. किंवा इयत्ता 7वीचं मराठीचं पाठ आहे बालीबेट. तर या पाठाच्या अनुषंगाने बालीबेटावर पक्षी का बरं दिसत नाहीत असाही विचार त्यांच्या मनात येईल आणि कदाचित त्याच्या नोंदी जी काही कारणं मनात आली असतील ते निश्चितपणे करून ठेवू किती छान, शकतील. अगदीच छान. आता अध्ययन करत असताना म्हणजे विद्यार्थी जेव्हा स्वयं अध्ययन करतात तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये अनेक शंका येऊ शकतात. तर उदाहरणार्थ बघा, इयत्ता 6वी मधील हडप्पा संस्कृती हा जो काही पाठ आहे त्याच्यामध्ये हड्डा हे स्थळ जे आहे अफगाणिस्तानसारख्या दूरदेशी कसं काय बरं असेल असा प्रश्न, अशी शंका त्यांच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकते आणि ती शंका ते या पानावर नोंदवू शकतात. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर इयत्ता 7वीच्या मराठीच्या कवितेमध्ये एक जे म्हणतो व्यक्तींच्या प्रकृती वेगळ्या असतात किंवा स्वभाव वेगळे असतात. जसे व्यक्तींचे स्वभाव भिन्न असतात अशीच भिन्नता त्या क्षुद्र कीटकांच्या मध्ये असू शकते का, अशा प्रकारची शंका जर त्यांच्या मनामध्ये आली तर त्या अशा प्रकारच्या शंका ते त्या पानावर नोंदवू शकतात. अगदी बरोबर आहे. आता आम्ही तिघींनी मिळून आपल्यासमोर काय या पानाचा वापर करता येईल याचं सादरीकरण केलंय. पण इथे कुठेही हा आग्रह नाहीये की हेच या पानावरती यावं. कारण प्रत्यक्ष वर्गात शिकवत असताना अध्यापन क्रियेदरम्यान कदाचित विद्यार्थी त्यांचं आकलन, त्यांचा वयोगट, त्यांची क्रिएटिव्हिटी यानुसार काही वेगळ्या नोंदी करू शकतील. प्रत्येकाची नोंद वेगळी असेल आणि निश्चितपणे या पृष्ठांचा वापर विद्यार्थी खूप छान करू शकतील. या शुभेच्छा आपणा सर्वांनाही येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.
नमस्कार. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी वर्षा सरोदे. मी संदीप निकम. एकात्मिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या माझी नोंद या पृष्ठाविषयीची जी काही चर्चा आधीच्या गटांनी केली, त्याच्यामध्ये इयत्ता 1ली 2री आणि 3री ते 8वी या 2 गटांचा अंतर्भाव होता. ही चर्चा आपण आत्ताच ऐकली. तर या चर्चेमधून माझी नोंद या पृष्ठांचा वापर नेमका विद्यार्थ्यांनी कसा करावा, तर त्याचं जे महत्त्व आणि उपयोगिता आहे ती आपल्याला यातनं जाणवते. तर यातलेच काही मुद्दे आम्ही आपल्यासमोर ठेवतो आहोत. तर सर, मला या चर्चेतनं जाणवलेला पहिला मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावं लागणार आहे. त्यामुळे दप्तराचं ओझं कमी होणार आहे. आपण एकात्मिक पाठ्यपुस्तकामध्ये त्या इयत्तेमधले विषय एकाच पाठ्यपुस्तकात 4 भागांमध्ये विभागून दिलेले आहेत. त्यामुळे एकाच भागामध्ये सर्व विषयांचा अंतर्भाव त्या ठिकाणी केलेला आपल्याला आढळतो. त्यामुळं असं होणार नाही आहे की एकच पुस्तक घरी विसरलं आहे किंवा न्यायचं राहिलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्याला अध्ययन करताना काहीतरी अडचणी येत आहेत. सर्व विषय असलेलं पुस्तक त्याच्यासोबत असणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी जाणीवपूर्वक शिक्षकांना करायची आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांना हे आवर्जून सांगायचं आहे की 4ही भाग शाळेमध्ये आणण्याची मुळीच आवश्यकता नाही आहे. एकच भाग त्यांनी आपल्यासोबत ठेवायचा आहे किंवा अध्ययन प्रक्रियेदरम्यान वापरायचा आहे. आणि यामुळे होणार काय आहे, तर विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी होणार आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे सर, हो की नाही? अगदी बरोबर आहे मॅडम. माझी पृष्ठ याबाबतची महत्त्वपूर्ण उपयोगिता इथे या ठिकाणी नमूद करायची आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय यातून जडणार आहे. पाठ्यपुस्तकातून माझी नोंद या पृष्ठाखाली जे विद्यार्थी नोंदी करणार आहेत त्या नोंदींचा उपयोग त्यांना स्वयंअध्ययनाच्या वेळेला निश्चितच होईल. विद्यार्थ्याने वर्तमानपत्र, वेबसाईट, पुस्तके, नियतकालिके, इतर संदर्भ साहित्यातून नोंदवलेले घटक त्याला आकलनासाठी चांगल्या रीतीने उपयुक्त होणार आहेत. वर्गात शिक्षकांनी शिकवलेले मुद्दे, उदाहरणं सांगितली किंवा कोणतं स्पष्टीकरण दिलं तर त्याची नोंद माझी नोंद या सदराखाली होणार आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या एका सहकारी मित्राने किंवा स्वतः सुचलेला मुद्दा त्याला स्वयंअध्ययनाच्या वेळेला निश्चित आठवणार आहे आणि या प्रकारे त्याच्या अध्ययनासाठी या गोष्टीची मदत होणार आहे, असं मला या ठिकाणी या माझी नोंद या शीर्षकाचं उपयोगिता सांगताना निश्चितच नमूद करावं असं वाटतं. अगदी सर, आपण आत्ताच म्हणालात की या नोंदींचा वापर विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी करता येणार आहे. यातून अध्ययन प्रक्रियेमधल्या 2 महत्त्वाच्या बाबी घडणार आहेत. त्या म्हणजे प्रत्याभरण आणि दृढीकरण. आता हे प्रत्याभरण कशा प्रकारे होईल, तर विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये त्यांच्या नोंदी करतील त्यावेळेस एखादा मुद्दा, एखादा संबोध जर त्यांना समजला नाही, तर ज्यावेळेस ते पुन्हा सराव करतील, उजळणी करतील, त्यावेळेस त्यांना न समजलेले मुद्दे ते पुन्हा त्या माझी नोंद या पृष्ठावर नोंदवू शकतील आणि दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये शिक्षकांना त्याबाबत विचारू शकतील. तर या ज्या मनातल्या शंका आहेत, तर विद्यार्थ्याला स्वतःची गती पडताळण्यासाठी किंवा त्याला न समजलेले संबोध हे जाणून घेण्यासाठी सुद्धा या पृष्ठाची मदत होणार आहे. त्याचबरोबर शिक्षकसुद्धा प्रत्याभरणासाठी या पृष्ठावर विद्यार्थ्यांनी केलेल्या ज्या नोंदी आहेत त्याचा उपयोग करू शकतील. आपले विद्यार्थी नेमक्या कोणत्या नोंदी करत आहेत, त्यांना कोणत्या संबोधांमध्ये जाणून घेताना किंवा शिकताना अडचणी येत आहेत, हे शिक्षकांना त्यातून पाहता येईल आणि याचा उपयोग उपचारात्मक अध्ययन करताना त्यांना होणार आहे. त्या उपचारात्मक अध्ययनाचं नियोजन करत असताना नेमकं आपल्या अध्ययन पद्धतीमध्ये काय सुधारणा कराव्यात किंवा कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ह्या बाबी सहजपणे समजतील, अवगत होतील, याचा विचार करण्यासाठी या नोंदी त्यांना मदत करणार आहेत. दुसरी गोष्ट मी मगाशी म्हणाले तसं की विद्यार्थ्यांना दृढीकरणासाठी सुद्धा या नोंदी उपयुक्त ठरणार आहेत. विद्यार्थी सराव करताना, उजळणी करताना हे मुद्दे पुन्हा पुन्हा वाचणार आहेत. तर यामुळं हे संबोध पक्के होण्याच्या दृष्टीने किंवा त्या आशयाचं दृढीकरण होण्याच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरणार आहेत. आणि निश्चितपणे या
सर्व प्रक्रियेमधून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाच्या काही चांगल्या सवयी निश्चितपणेच विकसित होतील असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे मॅडम. विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःच्या नोंदी या निमित्ताने करता येतील आणि ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल आणि ही एक खरं तर चांगली अभ्यास सवय या निमित्ताने त्यांच्यामध्ये विकसित होताना आपल्याला दिसून येईल. केवळ स्मृतीवर अवलंबून न राहता नोंदी केल्याने त्या दीर्घ स्मृतीत राहण्याची शक्यता वाढते आणि त्याच्या अध्ययनासाठी हे अत्यंत पोषक होऊ शकतं. ही एक चांगली अभ्यास सवय आहे असं म्हणावं लागेल. विद्यार्थ्यांचे या निमित्ताने समजपूर्वक आकलनातून झालेले अध्ययन व लेखन कौशल्य यामुळे विकसित होईल. विद्यार्थ्याला जे अध्ययनाच्या उच्च स्तराची पातळी या निमित्ताने जी गाठायची आहे त्या दृष्टीने निश्चितच फायदा होईल असं मला या ठिकाणी मॅडम वाटतं. अगदी बरोबर आहे. शिक्षकांनी दिलेली जी काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं ती माझी नोंदमध्ये नोंदवणार आहेत, असं तुम्ही उल्लेख केलात. आता या ठिकाणी पाठामध्ये सुद्धा काही उदाहरणं दिलेली असतात. पण बरोबर. त्या व्यतिरिक्त सुद्धा शिक्षक जाता जाता अनेक उदाहरणं देतात. अध्ययन करत असताना विद्यार्थ्यांनाही स्वतःहून काही उदाहरणं सुचतात किंवा त्यांच्यासोबत शिकणारे इतर सहाध्यायी सुद्धा काही उदाहरणं देत असतात. तर ही सर्व प्रकारची उदाहरणं त्यांना या माझी नोंद या पृष्ठावर नोंदवता येणार आहेत. त्याचबरोबर आशयाशी संबंधित असणारा जो काही पाठ्येतर पूरक असा आशय आहे, तर त्याबाबत सुद्धा शिक्षक चर्चा करत असतात किंवा अवांतर माहिती देत असतात. तर या सर्व बाबी या पृष्ठावर विद्यार्थ्यांना नोंदवता येणार आहेत. तर या सगळ्या पृष्ठाचा उपयोग नेमका कशा प्रकारे विद्यार्थी करू शकतील असं तुम्हाला वाटतं सर? मला यातून खरं तर त्या बाबतीत असं म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांचे या निमित्ताने स्वतःचे असे सुलभ संदर्भ तयार होतील आणि विद्यार्थ्याला हे संदर्भ नोंदवण्याची सवय लागेल. त्या दृष्टीने शिक्षक जाता जाता अनेक उदाहरणं देतो. हे संदर्भ साहित्य त्याचं या ठिकाणी तयार होणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात नोंदी केल्यामुळे तो त्याला रिलेट करणार आहे की हे आपण नोंदवलेल्या नोंदी आहेत आणि त्याला तिथल्या तिथे हे अध्ययन संदर्भ उपलब्ध होणार आहेत. पुढील सरावाच्या वेळेला किंवा परीक्षेच्या वेळेला, उजळणीच्या वेळेला हे अध्ययन संदर्भ त्याला निश्चितच या ठिकाणी उपयोगी ठरणार आहेत असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. हा विद्यार्थी स्वतःचे मुद्दे स्वतः काढणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, त्याची स्वतःची विचार प्रक्रिया जी आहे, स्वविचार प्रक्रिया यातनं विकसित होणार आहे. त्याचं स्वतःचं असं काही स्पष्ट मत या ठिकाणी तयार होणार आहे. आपण वरच्या वर्गांमध्ये साधारणतः 5वी-6वी पासूनच तुमचे मत लिहा किंवा वरचे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना पाठाखाली दिलेले आहेत. तर हे स्वमत नोंदवत असताना या नोंदींचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे. मला असं वाटतं की अध्ययन प्रक्रिया जी आहे त्याची उच्चतर पातळी गाठण्यासाठी म्हणून स्वमत किंवा स्वविचार प्रक्रिया याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनातल्या गोष्टी लिहिणं किंवा स्वतःला जे वाटतं सुचतं ते लिहिणं. हे जे काही आत्मपरीक्षण आहे, स्वपरीक्षण आहे किंवा त्याने नोंदवलेलं वर्गामधल्या इतर घटकांचं परीक्षण आहे. या सगळ्या नोंदी त्याला करता येणं ही एक अभ्यासाची चांगली सवय याच्यातनं काय म्हणूया विकसित होणार आहे. बरोबर आहे, अगदी जसं मॅडम. की एखादा काहीतरी उत्स्फूर्त विचार विद्यार्थ्यांना सुचतो किंवा उदाहरण सुचतं किंवा मनामध्ये काहीतरी शंका किंवा मुलांना अनेक प्रश्न पडतात. तर असे प्रश्न असतील किंवा व्यवहारातली काही उदाहरणं असतील, जी त्यांच्या व्यवहारात त्यांना आढळली असतील. तर अशा सर्व प्रकारच्या उदाहरणांचा समावेश ते या माझ्या नोंदीमध्ये ते निश्चितपणे करू शकतील असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे मॅडम. मला या चर्चेत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा दिसून येतो की आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी या ठिकाणी विद्यार्थ्याला करता येतील. शिक्षक शिकवताना बऱ्याच वेळेला जाता जाता अनेक उदाहरणं देतो साहित्याविषयी, ऐतिहासिक माहितीविषयी, काव्याविषयी. त्या नोंदी विद्यार्थ्याला त्याच ठिकाणी घेता येतील आणि त्याचा उपयोग त्याला उजळणीच्या वेळेला निश्चितपणे होऊ शकेल. आत्ताचंच उदाहरण द्यायचं झालं तर नवीन संसद किंवा आपल्या पाठ्यांशामध्ये संसद, संघराज्य याचा माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर शिक्षकाला जाता जाता नवीन संसदेबद्दलची माहिती देता येऊ शकेल. ही नोंद विद्यार्थ्याला विशेष करून इथे नोंदवता येईल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि अलीकडे शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक दिन आपण साजरा केला. ही विशेष नोंद विद्यार्थ्याला या ठिकाणी करता येणार आहे आणि मला विशेष कौतुक वाटतं की माझी नोंद या
पृष्ठामुळे विद्यार्थ्याला या नोंदी, आशयाला पूरक नोंदी तिथल्या तिथे लगेचच्या लगेच नोंदवता येतील आणि याचा उपयोग त्याला या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारे होईल असं वाटतं. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणालात तसं यातनं अवांतर वाचनाची जी आवड आहे ती विकसित होणार आहे. पण हे कधी? ज्यावेळेस शिक्षक जेव्हा वर्गामध्ये अ, लागणारं वेगवेगळं संदर्भ आहे किंवा पूरक साहित्य आहे, त्याच्यामध्ये वर्तमानपत्र आहेत, नियतकालिके आहेत किंवा वेबसाईटवरचे संदर्भ शिक्षक देत असतात. तर हे सगळे संदर्भ जेव्हा विद्यार्थी लिहून घेतील, टिपून घेतील, तेव्हा ते घरी जाऊन ते पाहू शकतील. जर समजा त्याची नोंदच कुठे केली गेलेली नसेल, कारण पूर्वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही सोय नव्हती. स्वतंत्रपणे वहीमध्ये याची नोंद घ्यावी लागत होती. पण आता ती पृष्ठाची सोय पाठ्यपुस्तकातच दिलेली असल्यामुळं विद्यार्थी ज्यावेळेस या वेबसाईट्स म्हणा किंवा पुस्तकं म्हणा किंवा वर्तमानपत्र या सगळ्यांच्या नोंदी घेतील, त्यावेळेस घरी जाऊन आवर्जून ते पाहतील आणि या सगळ्यातनं अवांतर वाचनाची सवयसुद्धा विकसित होईल. वर्तमानपत्रामध्ये अनेक विषयांची सदरं येत असतात. तर यामध्ये इतिहास विषयावरचं एखादं सदर समजा आलं, की ज्याच्यामध्ये मंदिराची माहिती दिली आहे किंवा एखाद्या उत्खननाविषयी माहिती दिली आहे, राखीगढीसारखं. तर त्याचं वाचन विद्यार्थी करतील आणि त्याचा उपयोग त्यांना अध्ययनाच्या दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेच्या संदर्भात सुद्धा आपल्याला असं सांगता येईल, की जेव्हा वर्गामध्ये शिक्षक एखादी कविता शिकवत असतात किंवा एखादी कथा शिकवत असतात, त्यावेळेस त्या कथासंग्रहाच्या बाबतीत किंवा लेखकाचं अन्य साहित्य किंवा मूळ कविता संग्रह याबद्दल सुद्धा माहिती देत असतात. तर विद्यार्थ्यांनी त्याच्या नोंदी जर आपल्या पृष्ठावर घेतलेल्या असतील, तर ती पुस्तकं ते मिळवून वाचण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. हो की नाही? बरोबर, अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की अवांतर वाचनाची जे महत्त्व या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना या निमित्ताने संदर्भ घेण्याची एक चांगली सवय विकसित होईल, असं मला या ठिकाणी वाटतं, की पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्र असू दे, संदर्भ पुस्तकं असू देत, नियतकालिका असू देत, इत्यादी संदर्भ तो हाताळेल. पण या संदर्भातून योग्य प्रकारे माहिती कशी घ्यायची हे एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे आणि ते कौशल्य विकसित होण्यासाठी या माझी नोंद या पृष्ठाचा नक्कीच विद्यार्थ्याला उपयोग होणार आहे, असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. मला सहज एक उदाहरण आठवलं संदर्भावरून. माझा मुलगा इयत्ता 5वी मध्ये आहे. त्याला त्याच्या शाळेमध्ये एक प्रकल्प करायला सांगितलेला होता आणि शिक्षकांनी त्या ठिकाणी प्रकल्पासाठी कोणते संदर्भ वापरले याची नोंद करायला सांगितलेली होती. मग त्याने जी कोणती वेबसाईट पाहिली किंवा कुठली कुठली चित्रं पाहिली, त्याच्या नोंदी कशा घ्यायच्या या संदर्भात त्याने माझ्याकडे विचारणा केली. तर या शिक्षकांचंही विशेष कौतुक वाटतं आणि विद्यार्थी असे संदर्भ शोधतात हेही याच्यातनं लक्षात येतं. तर या सगळ्या सवयी विद्यार्थ्यांना अगोदरच लागणार आहेत. त्याचा फायदा त्यांना पुढच्या अध्ययनामध्ये निश्चितपणे होणार आहे. अजून एक आता या अध्ययन प्रक्रियेमधली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती यातनं घडणार आहे, ती म्हणजे पुन्हा आठवणं किंवा रिकॉल करणं. माझ्या नोंदीमध्ये मी भरपूर नोंदी केलेल्या आहेत. मी एखादं नियम लिहिलंय, सूत्र लिहिलंय किंवा त्याच्यामध्ये आकृत्या काढल्यात किंवा मला न समजलेले संबोध लिहिलेत किंवा मला जे समजलंय तेही सगळं मी त्या पृष्ठावर नोंदवलंय. याच्यामधनं होणार काय आहे, की मी ज्यावेळेस सराव करणार आहे, उजळणी करणार आहे, परीक्षेची तयारी करणार आहे, या सर्वांसाठी तो पाठ्यघटक पुन्हा आठवण्यासाठी, त्याचं दृढीकरण करण्याच्या दृष्टीने ते पुन्हा आठवणं, स्मरणात दीर्घकाळ ठेवणं यासाठी याची मदत होणार आहे. त्याचबरोबर वर्गामध्ये अनेक आंतरक्रिया या दरम्यान होतात. उदाहरणार्थ शिक्षक त्या घटकावर चर्चा घेतात, एखादी कृती किंवा छोटासा खेळ घेतात किंवा उदाहरणं सांगत असतात किंवा काय एखाद वेळेस काय होतं, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर मी पटकन दिलेलं असतं आणि त्यावेळेस मग मला बाईंनी किंवा गुरुजींनी शाबासकी दिलेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा आठवण त्याला अध्ययनाच्या दरम्यान होते आणि याच गोष्टी त्याला पाठ्यांश अधिक काळ स्मरणामध्ये ठेवता येईल यासाठी मदत करतात किंवा उद्युक्त करतात असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे मॅडम. ही सगळी अध्यापन प्रक्रिया याच्याशी निगडीत हे सर्व मुद्दे आहेत. मला या चर्चेत पुढचा मुद्दा अत्यंत उपयुक्त वाटतो, असं वाटतो, की अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्याला योग्य प्रकारे नोट्स घेता येणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं कौशल्य या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये विकसित होणार आहे आणि या सवयीचा फायदा त्याला पुढील इयत्तामध्ये निश्चितच होणार आहे. कारण का पाठ्यांश व्यापक स्वरूपात पुढील इयत्तामध्ये दिलेला असतो, परंतु याचा आधार
हा मागील इयत्तामध्ये देखील असतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या नोट्स, काढलेले मुद्दे हे त्याला पुढील इयत्तामध्ये सुद्धा अभ्यास करताना ह्या नोंदींचा निश्चितच उपयोग पडणार आहे. आणि भविष्यकालीन दृष्टीने विचार करता, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचार करता किंवा उच्च शिक्षणात रनिंग नोट्स काढणं ही एक महत्त्वाचं कौशल्य या ठिकाणी विकसित होण्यासाठी यावर नोंदीचा किंवा हे नोंदी करत असताना जे कौशल्य विकसित होणार आहे ते त्याला भविष्यात देखील उपयोगी पडणार आहे, उपयुक्त होणार आहे असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं. हो, कारण आपण इयत्ता 1ली ते 8वी या वर्गांसाठी माझी नोंद ही पृष्ठ आपण समाविष्ट केलेली आहे. बरोबर. पण मला वाटतं 9वी आणि 10वी किंवा 11वी 12वी ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासातली किंवा शैक्षणिक ह्याच्यातली अतिशय महत्त्वाची महत्त्वाचा वर्षे टप्पा. असतात बरोबर. आणि त्यासाठी ही पूर्वतयारी आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आता ज्याप्रमाणे हे सगळे उपयोग आहेत, तर मी मगाशी उल्लेख केला की एका इयत्तेतले समाविष्ट असलेले सर्व विषय हे एकाच भागामध्ये दिलेले आहेत. दिलेले आहे. याचा आणखीन एक असा फायदा होईल विद्यार्थ्यांना की या पाठ्यपुस्तकात असलेले अन्य विषयाचा सहसंबंध त्यांना सहजपणे जोडता येणार आहे. उदाहरणार्थ भाषेमध्ये अनेक वाक्प्रचार किंवा म्हणी असतात. इयत्ता 4थीचं इतिहासाचं परिसर अभ्यास भाग 2चं जर आपण पाठ्यपुस्तक पाहिलं तर समजा हातावर तुरी देणे हा वाक्प्रचार आहे बरोबर. किंवा गड आला पण सिंह गेला ही म्हण आहे किंवा ह्या अनेक म्हणी किंवा वाक्प्रचार वाचत असताना विद्यार्थ्यांना भाषेची मदत हे इतिहासातले संबोध समजण्यासाठी होते. त्याचबरोबर इयत्ता 5वीमध्ये परिसर अभ्यास भाग 2मध्ये कालमापन हा घटक दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण कालमापनाची कार्बन 14 ही पद्धत विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी दिलेली आहे. ही पद्धत शिकत असताना विद्यार्थी विज्ञान त्याचबरोबर गणित या विषयाशी सुद्धा सहसंबंध त्या ठिकाणी लावू शकतात. बरोबर आहे मॅडम. मला तुमच्या उदाहरणाला जोडूनच एक उदाहरण इथे देऊच वाटतं, की खेळू करू शिकू या शीर्षकामध्ये आरोग्यविषयक माहिती दिलेली आहे आणि त्याचा सहसंबंध थेटपणे शास्त्र विषयातल्या संतुलित आहार या पाठ्यघटकाशी येतो. विद्यार्थ्याला हा सहसंबंध जोडता आला आणि तो नोंदवता आला तर त्याचं अध्ययन तर चांगलंच होईल, पण याबरोबर ज्या अभ्यासाचा ताणतणाव आहे, ओझं आहे, तेही सुद्धा त्याच्यावरचं निश्चितपणे कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. पुढील मुद्दा मला आणखीन एक महत्त्वपूर्ण इथे मांडायचा आहे, की अध्ययन अध्यापन प्रक्रियेबरोबरच परीक्षा, मूल्यमापन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि पाठ्यपुस्तके अशा प्रकारे 4 भागात विभागली गेल्यामुळे वर्षातील परीक्षांचं नियोजन जे आहे ते सोपं होणार आहे. विद्यार्थ्याला देखील अभ्यासाचा आवाका आधीच लक्षात येईल आणि त्यामुळे त्याला चाचणी परीक्षा असू देत, सत्र परीक्षा असू देत, या सर्वांचं नियोजन करताना, अभ्यास करताना या 4 भागातल्या पाठ्यपुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल असं मला इथे वाटतं. अगदी बरोबर आहे सर. याचबरोबर पालक आजकाल खूप सजग झालेले आहेत. पालकांना जाणून घ्यायची उत्सुकता असते की आपला पाल्य नेमका वर्गामध्ये काय शिकला. तर हे जाणून घेण्यासाठी या पृष्ठांची खूप चांगल्या प्रकारे मदत होईल. विद्यार्थी त्या ठिकाणी ज्या नोंदी घेतील यावरून आपल्या पाल्याला नेमकं काय काय समजलं आहे, त्याला कोणत्या गोष्टी लक्षात आल्यात किंवा न समजलेले संबोध त्यांनी तिथे लिहिलेले असतील तर हे वाचल्यानंतर पालकांच्या सहजपणे लक्षात येणार आहे किंवा नेमका अभ्यासक्रम कुठपर्यंत आलेला आहे, किती पाठ शिकवलेले आहेत, कोणत्या विषयाचे किती घटक झालेले आहेत, हे सुद्धा एकाच पुस्तकात सर्व विषय दिलेले असल्याने त्यांना सहजपणे जाणून घेता येईल आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते मदत करू शकतील असं मला वाटते. किंवा घेतलेल्या नोंदी ह्या कितपत योग्य आहेत किंवा अजून कोणत्या नोंदी करता येऊ शकतील याबाबत सुद्धा पालक अधिक मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकतील. निश्चितच म्हणजे पालकांच्या दृष्टीने किंवा आपल्या दृष्टीने विचार करता आपल्या मुलालाही काय तो शिकला आज दिवसभरात हे सुद्धा आपल्याला या पृष्ठावरून निश्चित चांगल्या प्रकारे कळून येऊ शकेल मॅडम. अगदी बरोबर आहे. वर्ग अंतरक्रियेदरम्यान ज्या ज्या काही चर्चा होतात तर या सर्व चर्चांची नोंद त्या ठिकाणी माझी नोंद या सदराखाली त्या विद्यार्थ्यांनी घेतलेली असेल तर पालकांच्याही ही गोष्ट निश्चितपणे लक्षात येणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेसाठी या सर्व बाबींचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, एकात्मिक पाठ्यपुस्तकाचा हा पथदर्शी प्रकल्प तुम्ही सर्वजण शाळांमधून प्रत्यक्षपणे राबवणार आहात. तसेच
आत्ताच नवीन शैक्षणिक वर्षाला देखील सुरुवात झालेली आहे. या सर्वांसाठी तुम्हा सर्वांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून अतिशय मनापासून शुभेच्छा आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.